श्रीमद्देवी भागवत ग्रंथ राजायै नमः वयं स्थापयामि पूजयामि ध्यायामि महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी त्रिगुणात्मिका सुरदुर्गा जगदम्बाः कुलस्वामिनी तुळजा भवानी तथा च यजमान हस्ते आचार्य व्यासाय नमो अस्त्वनन्ताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षि शिरुरबाहवे सहस्रनाम्ने पुरुषे शाश्वते सहस्रकूटयुगधारिणे नमः। चंदनक्षदां हरिद्रां कुङ्कुम सौभाग्यद्रव्यं नाना प्रबन्धद्रव्याणि च मल्यादिनी सुगन्धिमालत्यादिनि वयप्रभोमयः ताणपूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम सेवणतिमुखाकुलचम्पटपाटलापदे पुण्णागजादिकरबिलबिल्बप्रभातुलसीतलमालहात्यभित्वाम जगदीश्वर में प्रसिद्धः पुष्पाणि पुष्पं पुष्पमालां धूपं मंत्रपुष्पाञ्जलिं प्रार्थनापूर्वकं नमस्कारान् करोमि। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी त्रिगुणात्मिका सिद्धदुर्गाः जगदम्बा कुलस्वामिनी तुळजा भवानी देव्यै नमः। अष्टसिद्धिविनायक गणपति देवताय नमः। आरार्तिक्यं समर्पयामि। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकांशः मंगलायतनो हरिः कि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। अम्बे तू है जगदम्बे काली जय दुर्गे खप्पर वाली तेरे ही गुण गावे भारती हो मैया हम सब उतारे तेरी आरती। अम्बे तू है काली जय दुर्गे खप्पर वाली तेरे गुण गावे भारती हो मैया हम सब उतारे तेरी आरती। तेरे भक्त जनों पर माता पीर पड़ी है भारी तेरे भक्त जनों पर माता पीर पड़ी है भारी। दान बदल पर टूट पड़ो माँ दान बदल पर टूट पड़ो माँ गर के सिंह सवारी सौ सौ सिंहों से बलशाली अष्ट भुजाओं वाली दुष्टों को तू ही ललकार। ओ मैया हम सब उतारे तेरी आरती। अम्बे तू है जगदम्बे काली जय दुर्गे खप्पर वाली तेरे ही गुण गावे भारत हो मैया हम सब उतारे तेरी आरती। जग में बड़ा ही निर्मल नाता माँ बेटे का है इस जग में बड़ा ही निर्मल नाता। पूत कपूत सुने हैं परमा पूत कपूत सुने हैं परमा माता सोई कुमाता हो सब पे करुणा दर्शाने वाली अमृत बरसाने वाली दुखियों के दुखड़े निवारती हो मैया हम सब उतारे तेरी आरती। अम्बे तू है जगदम्बे काली जय दुर्गे खप्पर वाली तेरे ही गुण गावे
सब उतारे तेरी आरती। चांदी ना सोना, नहीं मांगते धन और दौलत ना चांदी ना सोना। हम तो मांगे माँ तेरी चरणों में, हम तो मांगे माँ तेरी चरणों में एक छोटा सा कोड़ा हो, सबकी बिगड़ी बनाने वाली, लाज बचाने वाली, सतयों पे सत को सवारती। ओ मैया हम सब उतारे तेरी आरती। अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुण गावे आरती। हो मैया हम सब उतारे तेरी आरती। राधे राधे हरि बोल। ओ चरण शरण में खड़े तुम्हारी ले पूजा की थाली, चरण शरण में खड़े तुम्हारे ले पूजा की थाली। वरद हस्त सर पर रख दो माँ, वरद हस्त सर पर रख दो माँ, संकट हरणे वाली माँ, भर दो भक्ति से रस प्याली, अष्ट भुजाओ वाली, भक्तों के कारज तू ही सारथी। ओ मैया हम सब उतारे तेरी आरती। अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुण गावे आरती। हो मैया हम सब उतारे तेरी आरती। हो मैया हम सब उतारे तेरी आरती। हो मैया हम सब उतारे तेरी आरती। हेलो कर्पूर करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम कि सदा वसन्तं हृदयारविन्दः भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरेण मनोहरेण सुवर्णपात्रो जलसंस्थितेन प्रदीप्तप्रभासो सहसङ्गतेन नीराञ्जनमतो जगदीश्वर वृन्दारमालां कुलतारकायं मन्दारमालां शशिशेखराय दिगम्बरायै च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय। ॐ नमः शिवाय च नमः शिवाय। आरती जली शीतलीकरणं अष्टसिद्धि विनायक गणपति देवताय नमः। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजाधिराज
जगदम्बा कुलस्वामिनी तुळजा भवानी देव्यै नमः। वंदनानां ध्यानानां प्रार्थनानां। बैठ जाइए सभी भक्तगण अपने अपने स्थानों पर। कि नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। कि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। ओम शरणागत दीनार्थ परित्राण परायण सर्वस्यारते हरे देवी नारायणि नमोस्तुते। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृते भद्रायै नियतां प्रणतास्मतां। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पवनतनय संकटहरण कि मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। माता रानी का ध्यान करते हुए कथा में प्रवेश करते हैं। सभी भक्तगण हाथ जोड़ करके बैठ जाइए। अम्बे एक करी उदास न करी भक्तास हाथी धरी। विघ्ने दूर करी स्वधर्म उधरी दारिद्र्य माझे हरी। चित्ती मूर्ति वरी वरा भय करी ध्यातो तुला अंतरी। वाचा शुद्ध करी विलंब न करी पावे त्वरे सुंदरी। माते एक विरे वरा भय करे दे तू दया सागरे। माझा हेतु पुरे मनात न उरे संदेह माझा हरे। कि जेणे पाप सरे कुबुद्धि विसरे ब्रह्मैक्यधी संचरे। देहि पूर्ण करे भवाम बुद्धि तरे अयसे करावे त्वरे। अनाथासि अम्बे नको विसरुवो भवसागरी सांग कैसा तरुवो। अन्यायी जरी मी तुझे ले करुवो नको रेणुके दैन्य माझी करुवो। मुक्ता फले कुंकुम पाटलांगी संधेवताराणी करे विभाती। श्रीमूलपीठा चलचूडिकाया ताम एक वीरा शरणं प्रपद्ये। सखे दुःखिताला नको दुःख उभो दिना बालकाला नको मोकलुवो। विद्राक्षि तू आपुल्या श्री भवानी ही प्रार्थना ऐकुनी कैवल्यदानी। ऐकुनी कैवल्यदानी ऐकुनी कैवल्यदानी।
नमः कुंज विहारिणै कि नमः कुंज विहारिणै स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। कि श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जू को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास। कि भगत भगति भगवंत गुरु चतुर्नाम वपु एक इनके पद बंदन किए नाशत विघ्न अनेक। कि जय जय श्री राधा रमण जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर जय गोपिका चित छोर प्रभु जय जय माखन चोर। जरा दोनों हाथ उठा करके पार्वते पतये हर हर महादेव की जय। जगदम्बा कुलस्वामिनी तुलजा भवानी माता की जय। अम्बा माता की जय। रेणुका माता की जय। महालक्ष्मी माता की जय। सप्तशृंगी माता की जय। अष्टसिद्धि विनायक गणपति भगवान की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। अपने अपने माता पिता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगदगुरु तुकाराम महाराज की जय। शांति परब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री राधे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी त्रिगुणात्मिका श्री दुर्गा जगदम्बा कुलस्वामिनी माता रानी भगवती पराम्बा आदि शक्ति की कथा श्रीमद् देवी भागवत कथा 25 गुणों से ज़्यादा गुणों की प्राप्ति कराने वाली है। ऐसी यह सुरस अविड पवित्र मीठी अद्भुत अनंत अविनाशी अनुपमेय अपरिहार्य अलौकिक जगदम्बा माता रानी की प्रतिवांगमयी मूर्ति देवीचं बोलतं रूप देवी भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 11वें श्री क्षेत्र कोटनांद्रा में गणेश जयंती के महामहोत्सव के उपलक्ष्य में आयोजित किया गया यह सप्ताह भगवान गणपति के प्रांगण में और हमारे द्वारा 5वीं बार यहाँ पर अलग अलग कथाओं के क्रम में इस बार देवी भागवत का आयोजन हुआ। पूर्व 3 दिनों से इस स्थान पर बह रही श्रीमद् देवी भागवत कथा रूपी ज्ञान गंगा ज्ञानवापी ज्ञान सागर ज्ञान कुआ ज्ञान बावड़ी ज्ञान झरना ज्ञान समुद्र ज्ञान सरोवर इसमें स्नान करने के लिए वारकरी संतों के चरणों के धूलि के मकरंदों का शशवादन रशस्वादन अमृत पान करने के लिए हम सभी श्रोतृवृंद भक्तिमता शक्तिमती भक्तिमती माता बहनें इस ज्ञान गंगा की तट पर गोते लगाने के लिए उपस्थित हो रहे हैं। आज कथा का चतुर्थ दिन है। बोलते बोलते दिन फटाफट चले जा रहे हैं, पता नहीं चल रहा है बात का। समय के अभाव में उम्र ढलती चली जा रही, बहुत उम्र हो रही तो उम्र की वजह से याद भी नहीं रह रहा है। आज की इस चौथे दिन में परम मंगलमय बेला में कथा में प्रवेश कर चतुर्थ स्कंद तक आज की कथा जाएगी। सभी माता बहनों को जय माता दी, जय गौ माता दी, ओम नमः शिवाय, रामकृष्ण हरि, जय हरि, राधे राधे, जय श्री कृष्णा, ओम नमो नारायण, हरिओम, धन्य निरंकार जी, श्री गुरुदेव, जय गुरुदेव, श्री स्वामी समर्थ। 88,000 ऋषींनी सूत महाराजांना नमस्कार केलाय। कालपर्यंत आपण कथा ऐकत होतो। दुसऱ्या स्कंदामध्ये महाभारताचं चरित्राचं वर्णन झालंय कि प्रतिपेथ दिवं याते शंतनु सत्य विक्रमा बभूव मृगयाशीलो निघन व्याघ्रन मृगान्ड्रपः। सुतवाच हस्तिनापुराला प्रतिप राजाचा पुत्र बनून आला
महाभीष नावाचा राजा, त्याचं नाव शंतनू. काल आपण कथा ऐकली, पूर्वपीठिका सांगतो की गंगा आणि शंतनू एकमेकाला कसे मिळाले. जन्म जन्मांतर के प्रेमी थे ये. ब्रह्मलोकामध्ये सगळे देवता ब्रह्मदेवाच्या दर्शनाकरता जेव्हा जमा झाले ना, तेव्हा महाभीष राजा आणि गंगा एकमेकाकडे सारखं टकमक पाहू लागले. काही हरकत नाही ना, प्रेम असेल तर पहा, पण असं कुठेही पाहिलं तर येड्यासारखं. काहीला कथाही कळत नाही आणि कीर्तन करत नाही. अरे हम कहाँ बैठे हैं प्यारे, क्या कर रहे हैं, किस लिए कर रहे हैं, बात को समझना चाहिए ना जरा. धार्मिक अनुष्ठान से जिस प्रेम की उत्पत्ति होती है वह प्रेम दिव्य होता है, परम होता है, अद्भुत होता है और मरते दम तक साथ देने वाला भी होता है. गंगा आणि महाभीष राजा आणि अन्य देवता साधू संत ब्रह्मलोकामध्ये असताना वाऱ्याची झुळूक आली जोऱ्याची. माता गंगेच्या अंगावरचे वस्त्र उडायला लागले. सुतजी सांगतात देवी भागवताच्या 2ऱ्या स्कंदात नैमिषारण्य तीर्थामध्ये 88,000 ऋषींना. सौंदर्य हे मातेंचं आभूषण आहे, सौंदर्य हे बायांचं आभूषण आहे, अलंकार आहे, गौरव आहे, अभिमान है, स्वाभिमान है. सौंदर्य ये दिखाने की चीज नहीं प्यारे मेरी माता बहनों, याद रखना, इस बात को जहन में बिठा लेना. सौंदर्य ये किसी को दिखाने की चीज नहीं है. सौंदर्य तो ढका जाता है, ढक कर रखा जाता है, उसे गुप्त रखा जाता है. जैसे ज्ञान भी गुप्त होता है, कोई पूछे, कोई जिज्ञासा करे तब प्रकट करना होता है. तब भी सौंदर्य, हम तो ये देखो ना चकाचक कथा में होते हैं. मेरे घर पे आकर के मिलना मुझसे, बहुत मैले कपड़े होते हैं मेरे बदन पे भी, आप यकीन नहीं कर पाओगे. का माहिती आहे तुम्हाला? ब्रह्मलीन स्वर सम्राट बाबा महाराज सातारकर ज्यांनी अद्भुत चालीचा हरिपाठ आमच्या वारकरी संप्रदायाला दिला, ते म्हणायचे की देवासाठी जे नटल्या जातं म्हटले त्याला भक्तीच म्हणतात. ये मैं क्या किसी के शादी में जा रहा हूँ, आपको लगेगा क्या ये महाराज ने शादी वाला शर्ट पहन ले लिया, लेकिन किसी के शादी में मैं तो जाता ही नहीं पहली बात तो, लेकिन गया भी तो बहुत ऐसे साधारण से वस्त्र परिधान करके चले जाते हैं. तो सौंदर्य ये ढकने की चीज है, ये दिखाने की चीज नहीं है. आपको पता है रामायण में मां सीता का जब हरण कर लिया था रावण ने, वैसे तो रावण जिस मां सीता को उठा कर ले गया था अशोक वाटिका लंका में, वे सीता थी ही नहीं, वे पद्मावती थी, भगवान बालाजी की दूसरी पत्नी. ये स्कंद पुराण में इसका बड़ा सुंदर वर्णन किया गया है, जिक्र है इसका स्कंद पुराण में. क्योंकि असली मां सीता को यदि रावण हाथ लगाता तो जगह पर जल करके खाक हो जाता. इसमें कोई दो राय नहीं, कोई संदेह नहीं. तुम पवक मह करहु निवासा. श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदास जी इस बात को इस चौपाई में लिखते हैं रामायण के. पवक माने की अग्नि होता है. तो पंचवटी में जब वनवास के 13.5 वर्ष बीत गए प्रभु रामचंद्र के, तो मां सीता को प्रभु ने आज्ञा की कि हे लक्ष्मी देवी, अब हमको नौटंकी की शुरुआत करना है. तो रावण यहाँ पर आएगा और आपको चुराने की चेष्टा करेगा, तो उसे आपको चुराना आना चाहिए. इसलिए वो आपको हाथ नहीं लगा सकता, क्योंकि आप दिव्य शक्ति हो, आप महाशक्ति हो, आप पराशक्ति हो, आप परमात्मा की प्रीति हो. वो आपको हाथ नहीं लगा पाएगा. इसलिए आप एक काम करना, आप अग्निलोक चले जाना और आपका जो प्रतिबिंब है छाया स्वरूप, इट मीन्स दैट डुप्लीकेट टू यू नो, नकली सीता, वो नकली सीता ऊपर आ गई अग्निलोक से और असली सीता जो है ना वह अग्निलोक चली गई थी. तो मां सीता ने अग्नि परीक्षा नहीं दी, असली सीता अग्नि से निकली थी और ये नकली उसमें चली गई थी. बात को जरा समझिए ना बंधुओं. इसके लिए बड़े ग्रंथों का अध्ययन होना चाहिए, अवलोकन अवगाहन, बड़े बड़े टीकाओं को वक्ताओं को पढ़ना चाहिए, ज्ञान को पाना चाहिए. शास्त्रकार कहते हैं शास्त्र का अध्ययन बंद नहीं होना चाहिए, दिन रात पढ़ता रहना चाहिए. दिन रात पढ़ोगे तो शास्त्र के नए नए भाव खुलते जाएंगे, और बंद कर दोगे तो वहीं पर बेड़ा पार हो जाएगा, गर्ग होगा जाएगा, चौखाने चित हो जाओगे. वो रावण जिसको उठा ले गया था वो वेदवती थी. रावण का संहार कर दिया भगवान राम ने
और विभीषण जी और हनुमान जी माँ सीता को डोली में बिठाकर भगवान राम के निकट ले आए। 72 करोड़ भालू थे वहां पर, 72 करोड़ असवल, रामायणात वर्णन है 72 करोड़ भालू और 56 कोटी गोलांगुल, माने 56 करोड़ बानर थे और 18 पद में बानर अलग थे, माने कि लगभग 128 करोड़ वो वानरों की और भालुओं की सेना थी भगवान राम के समय में, साथ उस समय। तो जब वो माँ सीता आई ना तो उसको देखने के लिए सब भालू और वानर भागने लगे। माँ सीता आ गई, माँ सीता आ गई, चलो दर्शन के लिए, चलो दर्शन के लिए। पहली बार हम माँ सीता को देख रहे हैं, अब तो हमने अब तक राम को ही देखा है, अब हम माँ सीता को देखना चाहते हैं। तो फिर क्या हुआ जानते हो? माँ सीता ने जैसे ही भालुओं को और वानरों को अपने निकट आता देखा तो माँ सीता शर्मा गई। माँ मारे शर्माहट के माँ सीता जो है ना, अपना ये जो चेहरा था ना, अपना मुख अपने वस्त्र के, अपने साड़ी के पल्लू से ऐसा ढकने लग गई, ऐसा ढकने लग गई। माँ सीता ने अपना चेहरा जो है ना वो वस्त्र से ढक दिया। क्यों जानते हो? शास्त्र कहता है तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सप्ता मावल्यांनो, पतिव्रता स्त्रीनं आपला नवरा असतानाच आपला चेहरा दुखसल्याला दाखवायचं। ये रामायण का नियम है, मैं मन से नहीं बोल रहा हूँ। ये हमारी माता बहनें पहले पति के सिवाय किसी को ये अपना चेहरा तक नहीं दिखा सकती थी। ये धर्म जानती है माँ सीता, भली भांति जानती है, अच्छी तरीके से जानती है, और इसलिए माँ सीता ने अपना जो है ना चेहरा ढक लिया। तो राम ने कहा मत तरसाओ सीता इनको, ये हमारे पुत्र है, ये मुझे पिता मानते हो, इस नाते से ये तुम्हारे पुत्र हो गए, तुम इनकी माता हो। तो फिर पति यदि निकट है पत्नी के पास में, यदि उस पत्नी का पति उसके निकट है तो वो किसी और को चेहरा दिखा दे, कोई दोष नहीं होता है। मला सांगायचे काय, सौंदर्य ये ढकने की चीज है, ये दिखाने की चीज नहीं। कहीं पर भी दिखाते फिरोगे ना तो जल्दी बूढ़े हो जाओगे, इसलिए ज्यादा दिखाना मत, उसे ढक के रखना, और जब मौका आए तो मौके पर चौका लगा देना। वो माँ सीता जो थी वेदवती, अग्नि परीक्षा 13.5 साल के बाद में पंचवटी में अग्नि में गई थी सीता। ये नकली ऊपर आई थी, ये नकली ने जो चेहरा ढक लिया, ये चली गई अग्नि में और अग्नि से ऊपर आ गई असली। इस बात को संत मानते हैं, जिनमें ज्ञान नहीं है वो अग्नि परीक्षा बोलते हैं इस बात को। कितना रामायण आपको सुना है, पूरी राम कथा तो एक बार कर डाली ना यहाँ पर हमने। तो कहने का तात्पर्य मेरा यह है, अभिप्राय यह है, असली माँ सीता का हरण होने से रुक गया, जिस माँ सीता की वजह से उस दूसरी सीता को पहली सीता ने, माने कि असली माँ सीता ने उस प्रतिबिंब छाया सीता को वचन दिया था कि मैं तेरी इच्छा पूरी करूंगी, बोल तेरी क्या इच्छा है। तर जी सीता सीतेच्या जागेवर गेली होती ना रावणाकडे अशोक वाटिकेत, त्या सीतेनं भगवान रामासोबत लग्न करण्याची इच्छा केली। काय केलं? लग्न करण्याची इच्छा केली। कोणी? ज्या सीतेला रावणानं हरण करून नेलं होतं, तिला खऱ्या सीतेने काय विचारलं, तुला काय पाहिजे, मी तुझी इच्छा पूर्ण करेल का? 6 महिने तू माझ्या जागेवर राहिली तिथं मी म्हणून, मी तर आगळी लोकात राहिले पण तू माझ्या जागेवर राहिली ना, मग तुला काय पाहिजे सांग बरं। तर ती म्हणली मुझे भगवान से शादी करनी है। सीतेनं रामाला विचारलंही नाही आणि सीतेनं लगेचच त्या वेदवतीला वचन देऊन टाकलं। हँड टू हँड करतल भाष्य म्हणतात याला, हातावर हाताची टाळी मारून मेरे पती की तू पत्नी बन जा। आणि मग रामाला सांगितलं, सीतेनं अग्निलोकात नेलं, विभीषणाला राजा केल्यानंतर, रावणाचा वध झाल्यानंतर, मेलेले वानर जिवंत केल्यानंतर, अमृत टाकून इंद्राणी सगळ्यांना वस्त्र वाटल्यानंतर, अयोध्येत जायच्या आधी ती प्रति सीता जी सीतेच्या जागेवर सीताहून रावणाकडे गेली होती, वेदवती तिचं नाव सांगितलंय। अहो हिने माझ्या शीलाचं रक्षण केलं हो। 13.5 वर्षानंतर पंचवटीतून मी तुमच्या आज्ञेने अग्निलोकात गेले, मी साबित राहिले, हिनं त्रास झेलला होत्या दुष्ट रावणाचा, आणि मी हिला वचन दिलं काय, तुम्ही हिच्याशी लग्न करा ना गं। काय सीता तुला माहिती नाही का, या जन्मामध्ये काय
या जन्मामध्ये त्रेतायुगामध्ये मी राम एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम चारित्र्य संपन्न सार्वभौम चक्रवर्ती सम्राट राजा रामचंद्र हो। दिस बर्थ आई एम डोंट टेक ए रिस्क, इस जन्म में मैं कोई रिस्क नहीं लूंगा और इस जन्म में दूसरे पत्नी का कोई विधान ही नहीं है, तीर भी एक ही छोडूंगा और पत्नी भी। पण मीला वचन दिलं ना हरकत नाही, काही जन्म प्रतीक्षा करावी लागेल तिला। मग तुम्ही पुढच्या जन्मामध्ये मला वाटतं कृष्ण होणार आहात ना? हो, आणि मी रुक्मिणी होणार आहे ना? हो। पुढच्या कृष्ण जन्मातही हिला स्थान नाही, हिला कृष्ण जन्मातही स्थान नाही, कारण की कृष्ण जन्मामध्ये मी ऑलरेडी कमिटेड आहे। 15,999 अप्सरा आणि उर्वशी ही एक म्हणजे 16,000 आणि 108 16,108 बायकांशी मला लग्न करायचं आहे, त्याच्यामध्ये तू एक नंबर आहे, तिच्यातही हिचं स्थान नाही आहे। मग मी राम कृष्ण होईल आणि कृष्ण झाल्यावर द्वापरयुग संपेल, कृष्णाचा अवतार घेऊन जेव्हा मी अवतार संपेल तेव्हा द्वापरयुग संपेल आणि कलियुगाचं प्रथम चरण चालू असेल। कलियुग लागून आता ही व्यंकटेश विजयातली कथा, स्कंदपुराणातून व्यंकटेश विजयाकडे येऊ। स्कंदपुराणातलं संपलं मॅटर इथे, स्कंदपुरातून व्यंकटेश विजयामध्ये घुसू। कलियुग लागल्यानंतर 1000 वर्ष जेव्हा होतील कलियुगाचे, कलियुग लागल्यानंतर जेव्हा कलियुगाचे 1000 वर्ष होतील तेव्हा मी राम, मी कृष्ण आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती बालाजी बनेल आणि ही जी वेदवती आहे ना, तुझी वेदवती जी नकली सीता होऊन रावणानं उचलून नेली होती, ही वेदवती आकाश राजाची मुलगी पद्मावती बनेल आणि मी बालाजी हिच्याशी लग्न करेल आणि तुमची पहिली बायको लक्ष्मी मी, तू रुसून जाशील ना कोल्हापूरला, मी तेवढा चान्स उचलून घेईल, म्हणजे तू नसणार तेव्हा तुझ्या माघारी मी ते लग्न करून टाकेल तिकडे। बोलिए तिरुपति बालाजी भगवान की। देखो कितनी बड़ी व्याख्या हो गई है। सौंदर्य ढकने की चीज है प्यारी, ये दिखाने की चीज नहीं है। मी कशा करता सांगतोय, माता गंगेच्या माझा दृष्टांत संपला, एवढे शास्त्रात फिरून मला दृष्टांत द्यायला लागला की माता गंगेच्या अंगावरचे वस्त्र उडायला लागले तर सर्वांनी शर्मेनं मानी खाल्या घातल्या अशा, आणि महाभीष राजा मात्र निर्लज्जासारखं त्या माता गंगेकडे पाहू लागला आणि गंगाही त्याच्याकडे पाहू लागली। एवढ्या मोठ्या देवसभेमध्ये असं दुष्ट आचरण हे योग्य नव्हे आणि म्हणून ब्रह्मदेवानं दोघांनाही भोलोकी जाऊन मनुष्य योनीमध्ये जन्माला याल असा श्राप दिला। हा शंतनू राजाच प्रतीप राजाचा मुलगा झाला आणि गंगा ही भूतलावरती आली। देवी भागवतात सूत महाराज 88,000 ऋषींना सांगतायत, गंगा जेव्हा भूतलावरती आली तेव्हाच, स्वर्गातून जेव्हा भूतलावर आली तेव्हाच एक 8 वसू होते। 8 वसूमध्ये त्या वसूंचा राजा होता देव नावाचा वसू। त्या देव नावाच्या वसूनं त्याच्या बायकोला सोबत घेतलं आणि आणखीन वसूंना सोबत घेतलं आणि हे वसू स्वर्गातून भूतलाची शोभा बघण्याकरता आले। आवाज येतोय ना माझं? कळून राहिलं ना? कळतंय ना? हां ठीक आहे। तर वरतून स्वर्गातून खाली आले आणि वरतून स्वर्गातून खाली आल्यानंतर फिरत 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 वसिष्ठांच्या आश्रमामध्ये गेले। काय झालं? वसिष्ठाच्या आश्रमामध्ये गेले। वसिष्ठांच्या आश्रमामध्ये सर्व इच्छा पूर्ण करणारी नंदिनी नावाची गाय होती। काय होतं? नंदिनी नावाची गाय होती। त्या गायीची महिमा अशी सांगितली आहे देवी भागवतात की त्या गायीचं दूध जो एकदा प्यायचा, त्या वसिष्ठाच्या आश्रमात बांधलेल्या नंदिनी नावाच्या गायीचं दूध जो एकदा प्यायचा ना, तो 10,000 वर्ष तरुण राहायचा आणि त्याला कुठल्याच प्रकारचा रोग होत नव्हता। म्हणून सगळेच लोक टपूनच होते ती गाय कशी आपल्याकडे आणता येईल या गोष्टीसाठी, बरोबर का? त्या देव नावाच्या वसून त्याच्या बायकोनं ती गाय पाहिली आणि देव नावाच्या वसूनं त्या वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात जाऊन त्या गायीची महिमा जेव्हा बायकोला सांगितली तर बायकोनं शास्त्ररहित आज्ञा पतीला केली। बायकोनं जर का एखादी इच्छा जाहीर केली पतीला आणि पतीनं पूर्ण केली नाही तर ब्रह्महत्येचा दोष सांगितला बरं का गरुड पुराणामध्ये। पण ती इच्छा ही शास्त्रोक्त पाहिजे, शास्त्ररहित नाही। हिनं बायकोनं इच्छा जाहीर केली पण शास्त्ररहित इच्छा जाहीर केली। नीट ऐका, मी शब्दाकडे लक्ष द्या आधी। ही म्हणाली, अहो ऐका ना, काय ही गाय घ्या ना, आपण तर स्वर्गातले बसवय ना, आपल्याला काय गरज आहे? नाही म्हटले, मृत्यू लोकामध्ये
मृत्यू लोकामध्ये एक उशिनीर नावाचा राजा आहे आणि उशिनीर नावाच्या राजाची जी मुलगी आहे ती माझी मैत्रीण आहे, ती माझी जिगरी मैत्रीण आहे. त्या मृत्यू लोकातील उशिनर नावाच्या राजाची मुलगी माझी मैत्रीण आहे आणि ती मला म्हणली होती की मी कधीच म्हातारी नाही झाले पाहिजे. तर मला असं वाटतं ही गाय तुम्ही चोरा, ही गाय मी घेऊन तिला नेऊन देते, म्हणजे ती हिचं दूध एकदा पिईल आणि ती 10,000 वर्ष तरुण राहील. दुसऱ्यासाठी घेणं देणं कुठं ना. पतीला हिनं इच्छा जाहीर केली पण ती शास्त्ररहित इच्छा होती. पत्नीनं काय म्हणाय व पतीला, अहो बसा ना हो, हवनाला बसा ना हो, पूजेला बसा ना हो. पती अशा इच्छा जाहीर कराव्या ना शास्त्राला. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते, धर्माला आणि शास्त्राला धरून त्या इच्छा असल्या तर मग पतीलाही त्या मानावं लागतील. आणि पतीनं जर का पत्नीची इच्छा पूर्ण केली नाही तर ब्रह्महत्येचा दोष सांगितला. असे 5 ब्रह्महत्येचे दोष मला वाटतं मी मागे सांगितले असतील नसतील माहिती नाही. गरुड पुराणामध्ये असे 5 दोष सांगितले आहेत ब्रह्महत्या, आणि ती 5 प्रकारची आहे म्हटले ब्रह्महत्या. गोहत्या 1, स्त्रीहत्या 2, बालहत्या 3, ब्रह्महत्या 4 आणि मातृपितृ गुरु हत्या 5. या 5 हत्या आहेत. याला ब्रह्महत्या असं म्हटलेलं आहे. बालहत्या म्हणजे बालकाची हत्या किंवा बालकाला आवश्यकतेपेक्षा जास्ती मारणं हत्याच आहे. स्त्रीवर अत्याचार करणं स्त्रीची हत्याच आहे. गाईला चारा वैरण कडबा कुट्टीनं टाकणे गाईची हत्याच आहे. ब्रह्महत्या म्हणजे अथातो ब्रह्म जिज्ञासाम, ब्रह्माला जाणण्याची चेष्टा न करणं, बिलकुल आध्यात्मिक नसणे, बिलकुल भक्तिवान नसणे, बिलकुल वैराग्यवान नसणे, देवावर अजिबात श्रद्धा नसणे, ही ब्रह्माची हत्याच आहे म्हटले. नुसते नरदेहाला आलोय म्हटले पण उपयोग काही नाही आहे. आजकाल झालंय असं, गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत म्हणतात की या धर्माचं सुद्धा वाटोळ व्हायचं वेळ आलंय. म्हणजे काय, खरोखर हे आयोजन करणारे लोक, मी तुम्हाला म्हणत नाही आमच्या तिकडचं सांगतोय, आमच्या तिकडच्या गावाचं, की आयोजन करणारे लोकच वारकरी राहिले नाही, ते पद्धतीतच राहिले, ते मेळातच राहिले, ते भपके फक्त काहीतरी आपलं काम साध्य झालं पाहिजे म्हणून करायचं म्हणून करतात. अहो नाही तर हे काम, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे एरे गबाळ्याचे काम नो आहे. हां, तुळशीच्या माळीचं महत्त्व, गोपीचंद्राच्या टिळ्याचं महत्त्व, पंढरपूरच्या वारीचं महत्त्व ज्याला माहिती नाही आहे अशा लोकांनी हे कामं करा. मग काय होणार आहे, साध्य त्याच्यातून काही होणार नाही. लक्षात घ्या, पुन्हा शरीर भेटणार नाही. मनुष्य जन्म अनमोल रे, अरे तू मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, तू मिट्टी में न रोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे, तू मिट्टी में न रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. बरोबर आहे का. आता जे मिळाले उद्या नाही मिळणार, पुन्हा नाही मिळणार, कधीच नाही कधीच नाही कधीच नाही रे. नथिंग नथिंग अनादर टाइम रे. सापडला हा देह कागटाळी न्याय, न घडो उपाय घडो आले. This human body is suddenly searching for here nothing another chance. पुन्हा नाही म्हटले संधी. माणूस बनायची, बनलोय तर खूप मेहनतीनं बनलोय, नशीब समजा. येण केन प्रकारेण मरते दम तक, अंतिम श्वास तक. सत्कर्म करो, अच्छा कार्य करो, बुरे कार्य छोड़ दो, किसी की निंदा मत करो, नहीं पसंद है तो मत जाओ. तुकाराम महाराज ने कहा, हरिजनाची कोणासी न घडावी निंदा, साईद गोविंदा नाही त्याची. एखादा बाबा नाही आवडला, नका नेऊ त्याला घरी, नका पायाची पूजा करू. मी नाही आवडलो, अजिबात बोलू नका मला पुढच्या वर्षीपासून, काही आवश्यकता नाही. म्हणजे तुम्हाला नाही म्हणत आहे मी, उदाहरणार्थ. एखादा बाबा नाही आवडला पण निंदा करू नका म्हणले, क्योंकि निंदा से पाप पड़ता है बंधुओं. याद रखना, किसी पावरफुल महात्मा या साधनारत व्यक्ति की यदि आप पीठ पीछे भी बुराई करते हो ना,
तो आपके जीवन के भाव जरूर बिगड़ते चले जाएंगे। आपको वो पता नहीं चलेगा ये क्यों हो रहा है, क्योंकि जिनकी श्वास श्वास में भगवान की साधना है, जो लोग अनुष्ठानरत साधनारत होते हैं, साक्षात ईश्वरीय चेतना से भरपूर होते हैं, ईश्वरीय अंश होते हैं वो। संतते देव निमित्त त्या प्रतिमा, तुकाराम महाराज म्हणाले ना गाथ्यात, खरे संत हे ईश्वर स्वरूप आहे, ईश्वरीय चेतनेनं ते परिपूर्ण आहे। तर दुसऱ्या करता हे देवी भागवत आपल्याला शिकवतंय, मास्तर शिकवतंय की दुसऱ्यासाठी कुठं ना करता करता लोक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतात म्हणले। पहा, तिनं नवऱ्याला ती गाय चोरायला सांगितली, वसिष्ठ फळा आणायला गेले, पण स्वतःसाठी चोरली असती तर हरकत नाही, पण मैत्रिणीसाठी खाटाटोप पाहते। आता संतों का तो मैं कहता हूं, हम संतों का, जो बड़े बड़े संत महात्मा योगी जपी तपी सन्यासी महात्मा जो है ना, उनका तो चंदन भी नहीं चुराना चाहिए। संत की कोई चीज इस्तेमाल नहीं करना, पता नहीं हो तो फिर। हमारे कई सारे शिष्य, हमने उनको बोला भी, गुरु है तो गुरु की चप्पल पहनना नहीं, हाथ से उठा करके बाजू रखना, गुरु का सेंट भी मारना नहीं। वैसे मैं तो मारता ही नहीं सेंट, क्योंकि मारू सेंट तो फिर संत कैसा, पीठ पीछे भी नहीं, कभी नहीं। शादी में मैंने बस मार लिया था एक बार, वो भी मुझे ससुराल से आया था, इसलिए मैं सच कह रहा हूं, मैं सेंट फिंट कुछ नहीं मारता। दो फायदे है, सेंट नाही मारला तर वृत्ती संतत्वाची राहील, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पैसेही वाचतील, कारण सेंट महाग आहेत। एक व्यावहारिक फायदा हा आहे, दुसऱ्याने कोणी दिलं तर दुसऱ्याचं मी हाणू शकतो, स्वतःच्या पैशाने नाही, आणि स्वतःच्या पैशाच पुन्हा दुसऱ्याला देत नाही, पण दुसऱ्यांनी कोणी मला दिलं, मारता का मारस तर घेतो मारून मग। हा नाही नाही, तलपचं त्याच्यामुळेच सांगितलं नाही। आम्ही आमच्या सर्व एक टीमचा विषय झाला की जसं आहे समयासी सादर भावे, देव करील तयसे राहावे। जसं आहे तशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचं म्हटलं। वसिष्ठ गुरुदेव घरी आले, आश्रमात पाहिलं गाय नाही, डोंगरामध्ये पर्वतांच्या दरा खोरामध्ये काण्या कोपऱ्यामध्ये गाय पाहिली, दिसेनाशी झाली गाय। गाय हे संतांचं परमधन आहे हो, गौ की सेवा से, वृंदावन के संत गा रहे हैं, गौ की सेवा से तर जाएगा तेरा जीवन सुधर जाएगा, गौ की सेवा से तर जाएगा तेरा जीवन सुधर जाएगा, गौ की सेवा से तर जाएगा, गौ की सेवा से तर जाएगा तेरा जीवन सुधर जाएगा, गौ की सेवा से हो, गौ की सेवा से, गौ की सेवा से तर जाएगा तेरा जीवन सुधर जाएगा, तेरा जीवन सुधर जाएगा। सभी माता बहनें, सभी भाई लोग जरा दोनों हाथ उठा करके ताली से बात करते हैं, गौ माता की जय हो।
गाय क्या करती है? जिसके घर में गाय की सेवा है उनके पितरों का उद्धार करती है, पितृदेवों का उद्धार करती। और क्या करती है? पितरों के उद्धार के साथ साथ तुम्हारे पुत्रों को संस्कार भी देती है। तेरे पुत्रों का सुधार करती हो, तेरे पुत्रों का सुधार करती। और जो पुत्र सुधर जाते हैं वही ग्रंथ पढ़ पाते हैं, और फिर ग्रंथ ऋषियों के, जय हो, अरे ग्रंथ ऋषियों के पढ़ पाएगा, हो तेरा जीवन सुधर जाएगा। है मेरे ठाकुर गोविंद, गौ की सेवा से तर जाएगा, हो तेरा जीवन सुधर जाएगा। गाईला देव नावाच्या वसून चोरून आणलं वसिष्ठांच्या आश्रमातून। वसिष्ठानं ज्ञानदृष्टीनं जाणलं, देवनं ही चेष्टा केली आहे, म्हणून वसिष्ठानं त्या देव नावाच्या वसुलानं त्याच्या बायकोला रस्त्यातच गाठलं आणि श्राप दिला, तूने मेरी आश्रम में जाकर संतों का परम धन गाय को तूने चुरा लिया तो याद रख। बाकीच्या वस्तूच्या मदतीनं चोरली होती ती। चोरी करणं म्हणजे एकट्याचा खेळ नव्हे, तसं कथा करणं एकट्याच खेळ नव्हे। पाहणं किती मोठा बारादाना आहे। काल तुम्हाला वाटतं हा भपका कशा करता? भपका नाही ना, महाराष्ट्रात विचार पोहोचणं गरजेचं आहे। बाहेरचे लोक येऊन लुटून न्यायला लागले ना महाराष्ट्र, ज्यांना शिवमहापुराणाचा श्लोकही सांगता येत नाही, ज्यांना रामायणाची चोपाही म्हणता येत, निव्वळ भपका फक्त स्टँडर्ड करू। आपल्या डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री म्हटले की तुकाराम महाराजाच्या एका अभंगाची आणि ज्ञानेश्वर महाराजाच्या एका ओबीची बरोबरी करता कोणाला येईना। आणि महाराष्ट्राचं हे किती दुर्दैव म्हणावं लागेल की बाहेरचे अज्ञानी संत इथं माणसाला आयात करावं लागेल। आयात काय? आपल्याकडे संत नाहीत काय? पण ते कसं आहे म्हणते, जिथं पिकते तिथं विकत नाही। आपल्याला येडं समजते लोक, त्यांना काही नका की येईना, उगा भापका। मी टीका नाही करत, ही वस्तुस्थिती आहे। एक श्लोक वाचता येत नाही शिवमहापुराणाचा, ज्यांच्या टीव्हीवर कथा आहे, मी नाव घेत नाही व्यक्तिगत, कधीचं पोस्टमार्टम ती कथा राहतच नाही ना। बरं, माझं वाईट वाटत असेल तर प्रमाणच देतो ना तुम्हाला तुकाराम महाराजाचं। गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी, काय करोनिया पठण, केली अहंता जतन, अल्प असे ज्ञान अंगी ताठाभिमान। म्हणजे काही नका काही येईन, पण स्टेज मोठे लावले आणि हे कार्यक्रम झाले झालं म्हणले। अल्प असे ज्ञान आणि अंगा ताठाभिमान, तुका म्हणे लंड, तुका म्हणे लंड, हानोनी फोडा त्याचे तोंड। आहा, 1168 अभंगाचा नंबर, 4 चरण, कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंगाथा। काही नाही येत तर लोकांनी निव्वळ भपका लावला, सोनूने काकू येत नाही, जात नाही, भाजीपाला खात नाही, उगाच भपका। अरे तुला येतं किती? तुझे अभंग किती पाठ आहे? तू ज्ञानेश्वरीचे पारायण किती केले? तू आंदेला किती वर्ष राहिला? तू वृंदावनला किती वर्ष राहिला? लोकांनाही कळत नाही कथा ठेवणार कोणाच्या कथा ठेवावं म्हणून। 5 वर्षापासून मी तुमच्या गावात येतो, काही वेगळं हे दाखवण्याचं करायचं त्याचे आहे ते आहे। आमच्या आश्रमाची परंपरा ही लुंगीची आहे, जटाधारी आश्रम आहे। तिथे हे कानातले कुंडल, हाशातलं रक्षासूत्र, मी निष्ठावान वारकरी आहे तर कीर्तनाला धोतरची परंपरा आहे, पण इकडे आम्हाला लुंगी घालावी लागते। कानामध्ये काही मणी घालायचे, काय त्याचं महत्त्व माहिती असलं पाहिजे, किती घातले पाहिजे, काय घातले पाहिजे, गुरुचरित्रामध्ये सविस्तर त्याचं वर्णन केलंय। तर भरकटच जाऊ नका म्हटले। खऱ्या संतांना आपल्याला काय उपदेश केला हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। देव नावाचा वसू आणि त्याच्या सोबत असणारे 7 वसू, त्यांना वसिष्ठानं रस्त्यातच गाठलं आणि वसिष्ठ त्यांना म्हणाले, संताचं धन तुम्ही चोरताय, संताचं धन चोरताय, तुम्ही मनुष्य लोकामध्ये अवतार घ्याल। उशाप मागितला तर उशाप मागितल्यावर सांगितलं तुम्ही गंगेला शरण जा। गंगेनं जर का तुमचं आई होण्याचं स्वीकार केलं तर गंगा तुम्हाला क्रमाक्रमानं जन्म देईल आणि तुमचा जन्म झाल्यावर तुम्हाला गंगे सोडून देईल आणि मग तुम्ही मुक्त व्हाल। पण ज्या 8व्या वसूनं, म्हणजे जो मुख्य सूत्रधार होता माझी गाय चोरायला, देव नावाचा वसू, तो मात्र कायम मनुष्य योनीत राहील आणि तोच देवव्रत भीष्माचार्य होणार होता। ज्यांना गाय चोरली तोच देवव्रत भीष्माचार्य होणार होता। आणि मग यांना श्राप भेटला, यांना वाटलं आता आम्ही
देवलोकामध्ये राहून देवाचे सोहळे स्वर्गातले सुख भोगणारे मनुष्य योनीमध्ये आम्हाला कसं जमेल? गंगेलाही ब्रह्मदेवानं श्राप दिला होता, म्हणून गंगा खाली आली होती तर या वाटेत गंगेच्या आणि यांची भेट झाली आणि गंगेचे पाय पडले. हे माते, अगं तुझं नाव जरी घेतलं म्हटले तरी माणसाचं उद्धार होतो. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी, त्यासी नाही यमपुरी. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडते ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी, तया नाही यमपुरी. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी, तया नाही यमपुरी, तया नाही यमपुरी. या 8 वसूंना श्राप मिळाला की तुम्ही मनुष्य योनीत जन्माला याल, स्वर्गातून पदच्युत व्हाल. माता गंगेचे पाय धरले. माते, आम्ही तुला शरण आलो आहोत ग, आमचं रक्षण कर ग. तुझ्याशिवाय आम्हाला शापातून कोण मुक्त करील? ठरल्याप्रमाणे तू पूर्वजन्मातला महाभीष्म नावाचा राजा, तो शंतनू होईल पृथ्वीचा पुत्र, त्याच्याशी लग्न करून क्रमाक्रमानं आम्हाला 8 जणाला जन्म दे माते. आणि आमचा जन्म झाल्या झाल्या आम्हाला गंगेत सोडून दे, म्हणजे तू आम्हाला गंगेत सोडलं की आम्ही शापमुक्त होऊन पुन्हा स्वर्गाला जाऊ. गंगेनं ती विनंती मान्य केली. आलं का लक्षात? गंगेला झालेले 8 पोरं, 8वा भीष्माचार्य आणि त्याच्या आधीचे 7 वसू, त्यांना गंगेनं जन्माला आल्या आल्याच गंगेत सोडलं होतं. दिलेला वसिष्ठानं त्यांना श्राप. आता गंगा वाट पाहू लागली शंतनू राजा केव्हा जन्माला येतो म्हणून. प्रतीप राजा शंतनूचा पिता आहे, शिकार करण्याकरता जंगलात आला. जंगलामध्ये त्यानं एक नवयवना स्त्री पाहिली. त्या नवयवना स्त्री म्हणजे तीच गंगा होती. वसूला वचन देऊन तिला वाटलं हा शंतनूच आला. शंतनूच्या वडिलाला प्रतीपालाच ती शंतनू समजली आणि म्हणून शंतनू राजा जेव्हा निवांत एका जागेवर बसला तेव्हा माता गंगा आली आणि प्रतीपाच्या उजव्या मांडीवर येऊन बसली आणि प्रतीपाला म्हणाले, तुम्ही माझ्याशी विवाह करा. तुझं नाव काय? म्हणले गंगा. मी तुझ्यासोबत विवाह करू शकत नाही. का? कारण की पूर्वजन्मातला महाभीष्म नावाचा राजा तो माझा पुत्र शंतनू बनून येईल आणि तो तुझ्याशी लग्न करेल. शिवाय तू माझ्या उजव्या मांडीवर बसलेली आहे आणि सासऱ्याची उजवी मांडी ही नातवाची, सुनेची, मुलीची आहे. पित्याच्या उजव्या मांडीवर बसण्याचा अधिकार मुलीचा आहे, सासऱ्याच्या उजव्या मांडीवर बसण्याचा अधिकार नवस्नुषेचा आहे आणि नातवांचा आहे, पंतूंचा आहे, असं शास्त्र सांगताय. तू माझ्या डाव्या मांडीवर बसली असतीस तर मी तुला पत्नी केलं असतं. तू माझी पत्नी नाही तर तू माझी स्नुषा हो. माझ्या पुत्राची प्रतीक्षा कर, तो इथेच तुला भेटेल. प्रतीप घरी गेला. प्रतीपाच्या इथे ठरल्याप्रमाणे महाभीष्म नावाचा राजा शंतनू म्हणून जन्माला आला आणि शंतनूला गंगा भेटली. गंगेनं आणि शंतनूनं एकमेकासोबत लग्न करायचं ठरवलं, पण गंगेनं काही अटी ठेवल्या की माझं तुमच्याशी लग्न झाल्यावर मी तुमच्या राजवाड्यात आल्यानंतर मी माझ्या मनाला येईल तसं वागेल. तुम्ही जर का मला टोकलं तर तत्क्षण मी तुम्हाला फारकत देऊन निघून जाईल. शंतनू म्हटलं बरं आहे. शंतनू वाटलं भांडणच करायचं नाही आपण, पण तिला काय मत होतं की ही पोरं जन्माला आले आल्याच गंगेत सोडणार आहे. शंतनू सोबत सूतजी सांगतायत 88,000 ऋषींना की माता गंगेचा विवाह झाला आणि ठरल्याप्रमाणे एक एक वसू जन्माला यायला लागला. 8 वसूपैकी पहिला वसूला जन्माला आला गंगेच्या उदरातनं. त्या पहिल्या पुत्राला तिनं गंगेमध्ये सोडून दिलं. पाण्यात तो शापमुक्त झाला आणि स्वर्गाला निघून गेला. असे 7 मुलं तिनं ओळी ओळीनं, पाळी पाळीनं, क्रमाक्रमानं गंगेच्या पाण्यात प्रवाहित करून टाकले. 7ही मुलांचं हत्या हिच्याकडून झाली असं शंतनूला वाटलं. हत्या नव्हती झाली, त्यांना मुक्त केलं. कारण की ज्यांना जन्म दिला गंगेने ते मनुष्य नव्हतेच,
ते स्वर्गातले वसिष्ठाच्या शापानं शापित असलेले वसू होते. शंतनूच्या दृष्टीमध्ये जरी ती बालहत्या असली, पण गंगेच्या दृष्टीमध्ये किंवा धर्माच्या शास्त्राच्या दृष्टीमध्ये त्याला हत्या नाही म्हणता येत. 8वा पुत्र जन्माला आला आणि 8वा पुत्र त्याचं नाव देवव्रत ठेवलं. तोच नंतर भीष्माचार्य झाला. आता याईपुराला जेव्हा गंगा घेऊन जाणार तेव्हा रागानं शंतनू आला. हे चांडाळणे आणि हे दुष्टिनी, हे पापिनी, हे खुलटा, आता मला तुझ्याशी कर्तव्य नाही. आतापर्यंत मी शांत बसलो, तू मला सोडून जाऊ नयेस म्हणून असं कोणतं जड अंतकरण आहे तुझं की आपल्या पोटच्या पोरांना तू गंगेमध्ये प्रवाहित केलंस. आता काहीही कर, पण हा मुलगा मला देऊन टाक. ती म्हणली, तुम्ही माझ्या मनाप्रमाणे वागलं नाहीत. मी तुम्हाला आधीच म्हटले होते लग्न करताना की मला जर का तुम्ही काही रोकटोक केलीत मी लगेच निघून जाईल, मी ह्या पुत्राला घेऊन जाईल, तू याला नेऊ नकोस. आणि मग गंगेनं सर्व प्रकार सांगितलं. तुम्हाला वाटतं तसं नाही, तुम्ही आणि मी ब्रह्मदेवाच्या शापानं जे मनुष्य योनीमध्ये आलो आहोत, तेव्हाच स्वर्गातले अष्टवसू भूमीवर क्रीडा करण्याकरता आले होते. वसिष्ठाच्या आश्रमामध्ये घुसले. 8 वसूपैकी सर्वात वसूंचा राजा देववसूच्या बायकोनं त्याला वसिष्ठाची नंदिनी गाय चोरून आणायला सांगितली आणि वसिष्ठानं 8 वसूंना श्राप दिला की तुम्ही मनुष्य योनीमध्ये जन्माला याल, उशाप कसा होईल तर गंगेचे पुत्र व्हाल आणि गंगा जेव्हा तुम्हाला पाण्यात प्रवाहित करेल तेव्हा तुमचा उद्धार होईल. म्हणून ते 7 मुलं हे मुलं नसून त्यांना मी शापमुक्त केलंय. आणि 8वा हा जो मुलगा आहे, मुलगा आईशिवाय राहू शकत नाही. हा जेव्हा तारुण्यामध्ये येईल तेव्हा मी याला तुमच्या सुपूर्द करेल, मी याला तेव्हा शस्त्र अस्त्रविद्या सगळं शिकवतेन, मग तुम्हाला देईल असं सांगून घेऊन गेली. त्याचं नाव देवव्रत ठेवलं. उर्फ ते भीष्माचार्य झाले. आणि मग गंगेनं भीष्माचार्य 12 वर्षाचे झाल्यानंतर शंतनूला देऊन टाकले आणि गंगा गुप्त झाली. शंतनूनं दुसरं लग्न केलं सत्यवती सोबत. आता सत्यवती कोण? काल आपण जिची कथा ऐकली, मत्स्यगंधा म्हणजे पराशराला त्या सत्यवतीपासून झालेला व्यास नावाचा मुलगा. हे शंतनूला माहिती नाही. आता गंगा नाही तर पहिल्या राजा महाराजाला बायकोशिवाय काही करमत नव्हतं. गंगा तर निघून गेली, त्याला वाटलं याच्याशी लग्न करावं. तर जेव्हा गंगा म्हणाली, शंतनू त्या सत्यवतीच्या वडिलाकडे आला आणि सत्यवतीच्या वडिलाला म्हणाला की मी राजा आहे, मला तुझ्या मुलीशी लग्न करायचं आहे. तेव्हा सत्यवतीचा बाप थोडा विचारात पडला. त्याला वाटलं माझी पोरगी याला द्याव. कोणाला? या शंतनूला. तर याला पहिल्या बायकोपासून याचं पोरग आहे मोठं आणि मोठा मुलगाच राजा होत असतो. मग माझे पोरं काय म्हणले, याची हमाली करतील का काय? तर म्हणला तसं नाही, मी तुम्हाला माझी पोरगी देऊ शकत नाही. मी जर का तुम्हाला माझी पोरगी दिली तर उद्या तुमच्या पहिल्या बायकोचं म्हणजे गंगेचं पोरग देवव्रत भीष्म त्याचं लग्न होईल आणि तोच राजा बनल आणि मग माझ्या नातवांनी काय करायचं? शंतनूला वाईट वाटलं, कर्मेना. शंतनूची तब्येत बिघडली. भीष्माचार्यांनी जाणलं. भीष्माचार्य म्हणाला, पिताजी मैं आपका आज्ञाधारक पुत्र हूँ, क्या इच्छा है आपकी मुझे बोलिए, मैं पूरी करूँगा. जो पुत्र अपने पिता की इच्छा पूरी नहीं कर सकता उसे पुत्र कहलाने का कोई हक नहीं है. बापासाठी स्वतः आपल्या जीवनाचा त्याग करणारे, बापासाठी सिंहासन सोडणारे आणि बापासाठी ब्रह्मचारी राहणारे पुत्र, भीष्माचार्यासारखे पुत्र आमच्या भारत देशाने आम्हाला दिले आहेत. बापासाठी सिंहासनाचा त्याग, बापासाठी ब्रह्मचर्याचं व्रत, बापासाठी कायम सिंहासनाचा चाकर. भीष्माचार्याला काही सांगे ना. कोण? शंतनू. त्याला वाटलं पोरगा आज्ञाधारक आहे, बाबा याचं लग्न झालं पाहिजे. शंतनूला लग्न करायचंय पण मोठ्या पोराचं वाटोळं करून नाही करायचं आहे. भीष्माला काही सांगितलं. भीष्माने सेवकांना विचारलं माझ्या वडिलाची काय इच्छा आहे जरा विचारा बरं, ते मला सांगत नाही. मग सेवकाने मनोदय जाणला शंतनूचा की त्याला धिवर कन्या म्हणजे कोळ्यांची कन्या, माशांची कन्या, मासे धरणाऱ्यांची कन्या, मत्स्यगंधेसोबत विवाह करायचा आहे, सत्यवतीसोबत लग्न करायचं आहे. आणि भीष्माला जसं हे कळालं, घोड्यावर बसून भीष्माचार्य त्या मत्स्यगंधेच्या वडिलाकडे आले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही एक काम करा, तुम्ही सत्यवती जी आहे माझ्या वडिलाला पत्नी म्हणून देऊन टाका. तर तो कोळी काय म्हणला भीष्माचार्याला,
अरे रे बाबा तुझे वडील वृद्धत्वाला प्राप्त झाले, अरे तुझं लग्नाचं वय आहे आणि तुझं तारुण्य सोडून तुझ्या वडिलाला कुठं लग्न करायला लावतोय. मला असं वाटतं की माझी पोरगी जी आहे ना मी तुलाच देऊन टाकतो आणि तूच माझ्या पोरीशी लग्न कर. भीष्माचार्य म्हणले तसं नाही, माझ्या वडिलांचं मन हिच्यावर गेलं तेव्हा ही माझी सावत्र माताच होणे योग्य आहे, हे मला मान्य नाही. का मान्य नाही? मी जर का माझी मुलगी तुझ्या वडिलाला बायको म्हणून दिली तर उद्या तुझं लग्न होईल आणि राजा तूच होशील. तितक्यात भीष्माचार्य नदीच्या तटावर गेले आणि शस्त्र काढलं आणि शस्त्र काढून शस्त्रानं आपलं बोट चिरलं आणि बोटातून रक्ताची धार पाण्यात सोडत सोडत संकल्प केला. सूर्य साक्षी आहे. तितक्यात शंतनू आला. कोणीतरी सांगितलं तुमचं लग्न जमवायला तुमचे चिरंजीव गेले. शंतनू घाबरला. पोरग काहीतरी त्याग करायच्या मार्गावर दिसतंय माझ्यासाठी. अरे थांब भीष्मा, देवव्रता थांब. देवव्रत, देवानंही ज्याचं व्रताचं आचरण करावं सानाम देवव्रत. काय नाव आहे भीष्माचार्याचं? देवव्रत पहिलं नाव. देवांनीही ज्याच्या व्रताचं आचरण करावं असा देवव्रत जो तो आहे. देवव्रत भीष्माचार्यांनी आपलं बोट चिरून रक्ताची धार प्रवाहित करत करत सूर्य साक्षी आहेत की मी देवव्रत आजपासून मरेपर्यंत हस्तिनापुराचा सेवक म्हणून राहील. कधीही राजा होण्याची चेष्टा करणार नाही. राजा होणार नाही कोणत्याही स्थितीत. पहिला प्रतिज्ञा भीष्माचार्याची की आता राजा होणारच नाही, विषय संपला. तुला काय वाटतंय बुवा मत्स्यगंधेच्या वडला, तुला काय वाटतं की मी राजा होईल ना? मी होत नाही. आता संकल्प केला, प्रतिज्ञा केली. आणि दुसरा संकल्प की तो म्हणला ठीक आहे तू सेवक राहशील, तू सेवक होशील, पण उद्या तुझं पोरग जर का राजा झालं तर लग्न झाल्यावर. मग म्हटला मी अजन्म ब्रह्मचारी राहील, लग्नच करणार नाही. हा दुसरी प्रतिज्ञा. आणि मग शंतनू रडत रडत जवळ आला. रे पुत्रा हे काय केलं रे पुत्रा? अरे मला लग्न करावं वाटलं पण एवढं काही गरजेचं नव्हतं. तुझ्या लग्नाचं वय माझ्यासाठी तू त्याग केला. मैं तुझ पर प्रसन्न हूं पुत्र. तुम्हारे जैसा पुत्र किसी को मिल ही नहीं सकता. मेरा ये सौभाग्य है कि देवव्रत तुम मेरे पुत्र बन के आए हो. और शंतनु कहते हैं बेटा देवव्रत पूरी दुनिया आज से तुमको भीष्म पितामह के नाम से जानेगी और तुम इच्छा मरणी होगे, इच्छा मरणी होगे. तुला जेव्हा इच्छा होईल तेव्हाच तू मरशील. शंतनू नावाच्या पित्यानं देवव्रताला भीष्माचार्य नाव दिलं. मग शंतनूचं लग्न त्या सत्यवती सोबत झालं. काल आपण कथा ऐकलेली आहे. शंतनू पासून सत्यवतीला चित्रांगद नावाचा पुत्र झाला. मरण पावला गंधर्वांच्या द्वारे. विचित्रवीर्य झाला. विचित्रवीर्याचं लग्न भीष्माचार्यानं काशीराजाच्या 3 कन्याचं हरण केलं. अंबा, अंबिका, अंबालिका. अंबा निघून गेली. अंबिकेला आणि अंबालिकेला व्यासापासून धृतराष्ट्र आणि पांडू झाले आणि विदुर झाला. शंतनू राजा मरण पावला आणि तदनंतर शंतनू राजाच्या नंतर हे दोन्ही पोरही मरणच पावले. विचित्रवीर्य आणि चित्रांगद. 25 वर्ष सिंहासन खाली होतं हस्तिनापुराचं. 25 वर्ष. आणि या धृतराष्ट्र आणि पांडूला मग पुढे सर्वांना माहिती आहे पुत्र झाले. धृतराष्ट्राला 100 पुत्र झाले, दुर्योधनादी वगैरे. आणि इकडे 5 पांडव झाले. कौरवांचा नाश झाला. पांडव विजयी झाले. पांडव नुसते विजयी झाले नाही तर पांडवामध्ये सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू मारला गेला होता. कुंतीचा पुत्र कर्ण मारला गेला होता. व्यासांनी या मेलेल्या पुत्रांचं दर्शन देवीच्या इच्छेने यांना घडवलं. धृतराष्ट्र ते जंगलात जाऊन मरून गेले. राजा परीक्षिती राजा झाला. त्याला तक्षकाचा त्या शृंगी ऋषीने श्राप दिला. तक्षक त्याला डसला. उत्तुंगकुमनीनं लावून दिलं. जन्मेजय राजा झाला. जन्मेजय हा परीक्षितीचा मुलगा आहे. सूतजी सांगतायत जन्मेजयाचं लग्न वपुष्टपे सोबत झालं. आणि जन्मेजय राजा झाल्यानंतर उत्तुंग मुनी तक्षकानं त्याला त्रास दिलेला होता. ज्या तक्षकाच्या दंशानं राजा परीक्षित मरण पावला. भागवतामध्ये शुकाचार्य राजा परीक्षितीला या कलियुगात सगळ्यात अगोदर भागवत कथा जी ऐकवली शुकताल तीर्थामध्ये. उत्तुंग मुनी राजा परीक्षितीकडे आला आणि परीक्षितीला म्हणाला अरे जो पुत्र आपल्या बापाच्या हत्येचा बदला घेत नाही त्याला पुत्र म्हणवून घेण्याचा काही अधिकार नाही. तर जन्मेजय म्हणला त्यामध्ये माझ्या वडिलाची चूक होती. म्हणजे तुझ्या वडिलाची काहीच चूक नव्हती. म्हणजे तक्षक जेव्हा तुझ्या वडिलाला डसायला निघाला ना तेव्हा काश्यप नावाचा एक दरिद्री ब्राह्मण तुझ्या वडिलाला वाचवायला येत होता. त्याला मेलेला माणूस जिवंत करता येत होता. पण त्या तक्षकानं खूप धन देऊन त्याला वापस पाठवलं. म्हणून सगळे साप मारून टाक.
आणि जन्मेजय सर्पसत्र यज्ञ करू लागला. मोठमोठाले साप तिथं पडू लागले. आस्तिक मुनी तिथे आले. आस्तिक मुनीने सापांना वाचवलं. नोहेने महर्षी वेदव्यास तिथे आले आणि महर्षी वेदव्यासाला पाहून जन्मेजय उठून उभा राहिला आणि महर्षी वेदव्यास म्हणले, राजा हे सोड, अरे हे काय किड्या मुंगाचा यज्ञ करतोय? अरे तुला जर का गती पाहिजे असेल तर तुझ्या वडिलाला अगोदरच गती भेटली आहे. कारण की माझ्या पुत्रानं शुकाचार्यानं मी शिकवलेलं भागवत कथा सगळ्यात अगोदर तुझ्या वडिलाला ऐकवली आहे. पण तरी तुला विश्वास जर का नसेल तर तू पवित्र देवीचं मंदिर बांध, देवीचं अनुष्ठान कर आणि इच्छा असेल तर माझ्याकडून 9 दिवसाची देवी भागवत कथा ऐक. आणि मग मुख्य देवी भागवत कथा 3ऱ्या स्कंदापासून महर्षी वेदव्यास राजा परीक्षितीच्या पुत्राला जन्मेजयाला सांगताय. श्रीमद्देवी भागवते महापुराणे 2य स्कंदे अध्याय हरये नमः हरये नमः. जरा खड़े होकर के दोनों हाथ उठा करके फुगडी खेळू आज आपण मराठी फुगडी. चला. अग नऊवार साडी नेसून बाई लुगडी माहूर गडावर रेणुका खेळते फुगडी. नऊवार साडी नेसून बाई लुगडी माहूर गडावर रेणुका खेळते फुगडी. नऊवार साडी नेसून बाई लुगडी. वा वा क्या बात. नऊवार साडी नेसून बाई लुगडी माहूर गडात खेळते आंबा फुगडी. माहूर गडात खेळते रेणुका फुगडी. आहा. पीछे वाले भक्त भी जरा दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए खेळा पावल्या फुगडा खेळा माता माऊल्यांनो. हा राधे राधे. तुळजापूरची अंबा आली फुगडीत बाई दंगुण गेली. तुळजापूरची अंबा आली फुगडीत बाई दंगुण अग अग तुळजापूरची अंबा आली फुगडीत बाई दंगुण गेली. तुळजापूरची अंबा आली फुगडीत बाई दंगुण हे गेली. हातामध्ये खणखणली बांगडी, हातामध्ये खणखणली बांगडी माहूर गडावर रेणुका खेळते फुगडी. काय बाई सांगू नऊवार साडी नेसून बाई लुगडी माहूर गडावर रेणुका खेळते फुगडी. नऊवार साडी नेसून बाई मी लुगडी. नऊवार साडी नेसून बाई मी लुगडी माहूर गडात रेणुका खेळते फुगडी. माहूर गडात अंबा खेळते फुगडी. क्या बात है बैंजो मास्टर, जय हो. कोल्हापूरची महालक्ष्मी बहीण आली जीवा भावाची. कोल्हापूरची महालक्ष्मी बहीण आली जीवा भावा. अग अग कोल्हापूरची महालक्ष्मी बहीण आली जीवा भावाची. कोल्हापूरची महालक्ष्मी बहीण आली जीवा भावाची. देवी माझी आहे ग भोळी भाबडी. देवी माझी आहे ग भोळी भाबडी माहूर गडावर रेणुका खेळते फुगडी. नऊवार साडी नेसून बाई लुगडी माहूर गडावर रेणुका खेळते फुगडी. नऊवार साडी नेसून बाई मी लुगडी. नऊवार साडी नेसून बाई मी लुगडी माहूर गडात रेणुका खेळते फुगडी. माहूर गडात रेणुका खेळते फुगडी. राधे राधे. जय हो. सप्तशृंगीला फुगडी खेळण्या निरोप धाडीला. वणीगडाच्या सप्तशृंगी फुगडी खेळण्या निरोप धाडीला. अग वणीगडाच्या सप्तशृंगीला फुगडी खेळण्या निरोप धाडीला. वणीगडाच्या सप्तशृंगीला फुगडी खेळण्या निरोप धाडीला. ही खेळ खेळून घालती लंगडी. ही खेळ खेळून घालती लंगडी माहूर गडावर रेणुका खेळते फुगडी.
काय बाई सांगू नऊवार साडी नेसून बाई मी लुगडी नऊवार साडी नेसून बाई मी लुगडी तुळजापुरात रेणुका खेळते फुगडी तुळजापुरात रेणुका खेळते फुगडी वा वा क्या बात है जय हो जय हो पाथर्डीची मोठा देवी भक्ती भावाचा खेळ दावी पाथर्डीची मोठा देवी भक्ती भावाने रंग हे बसायला टाका देवीला माझ्या घोंगडी बसायला टाका देवीला माझ्या घोंगडी गडावर रेणुका खेळते फुगडी नऊवार साडी नेसून बाई लुगडी गडावर रेणुका खेळते फुगडी नऊवार साडी नेसून बाई लुगडी नऊवार साडी नेसून बाई लुगडी माहूर गडात रेणुका खेळते फुगडी माहूर गडात रेणुका खेळते फुगडी राधे 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 जय श्री राधे श्याम शेरावाली की जय जोतावाली की जय मेहरावाली की जय खंडवावाली की जय बोल साचे दरबार की जय अंबा माता की जय बैठ जाइए जगदंबा माता की जय इथे दुसऱ्या स्कंदाला पूर्ण विराम आहे तिसऱ्या स्कंदात प्रवेश करत आहोत ओम श्री जगदंबिकायै नमः ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चेः श्रीमद्देवी भागवत महापुराणम तृतीय स्कंदः अथः प्रथमोऽध्यायः जनमे जय उवाच कि भगवन् भवता प्रोक्तं यज्ञमम्बाभिदं महतः सा का कथं समुत्पन्ना कुत्र कसमाच किं गुणाः देवी भागवताचा मुख्य स्रोत आहे महर्षी वेदव्यास आणि राजा जनमेजय जनमेजयाला उत्तुंग मुनीनं जो सर्पसत्र यज्ञ करायला सांगितला देवी भागवताच्या दुसऱ्या स्कंदात की परीक्षिती राजाची चुकी नसतानाही दक्षक विनाकारण त्याला डसला आणि तुझा बाप मृत्यूला प्राप्त झाला आणि जो पुत्र आपल्या बापाच्या वधाचा बदला घेऊ शकत नाही त्याला पुत्र म्हणवून घेण्याचा अधिकार नाही आणि म्हणून व्यासजी आणि आस्तिकजी आले आणि व्यासानं जन्मेजयाची शंका दूर करून अंबा तत्वाविषयी म्हणजे देवी तत्वाविषयी सांगायला सुरुवात केली राजा तुझी जर काही इच्छा असेल तर मी तुला 9 दिवस देवी भागवत कथा सांगेल मी सांगत काही नाही सांगायचं काम माझ्या पुत्राचंही शुकाचार्याचं पण तुझी जिज्ञास वृत्ती पाहून मी तुला देवी भागवत सांगेल आणि मग जनमेजयाला महर्षी वेदव्यास देवी भागवत सांगतात कीदृशस्य मखस्तस्या स्वरूपं कीदृशं तथा विधानं विधिवत ब्रूहि सर्वज्ञोऽसि दयानिधे देवीचं मंदिर कसं बांधावं लागेल यज्ञ कसा करावा लागेल ही अंबा म्हणजे कोण मी आंबेबद्दल कधी ऐकलं नाही देवी शब्द मी कधी ऐकलं नाही राजा जन्मेजय म्हणतो रामकृष्ण के बारे में बहुत सुना है सांगितलं देवीचं सर्वांची जननी आहे ती आदि शक्ती आहे अनादि आहे अनंत आहे अविनाशी आहे एवढंच नाही तर ब्रह्मा विष्णू महेशाची आई सुद्धा तीच आहे म्हणून तर तिला देवाची आई म्हटलेत ना म्हटले जय देवी अंबाबाई परशुरामाचे आई आरती ओवाळीना माझे रेणुकाई जय देवी अंबाबाई माता पुरी तुझा वास भक्त धरी
सांगायचं की परशुरामाची आई देवाची ही आई आहे म्हटले. जिथे ब्रह्मा विष्णू महेशाचीच आई आहे, बाकीच्यांचा प्रश्नच सोडा म्हणले. ती जगत जननी आहे, विश्वजननी आहे, विश्वमाता आहे, आदी माता आहे. तिच्या इच्छेनंच हे जग बनतं आणि तिच्या इच्छेनं जग. व्यासं किं ते ब्रवीमद्य पुरायं संशयो मम उत्पन्नो हृदयेस्य रथं संदेहा सारपीडितः. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तर मी ऐकलं ते स्वतंत्र आहे. जन्मेजय शंकर विचारतो, मी असं ऐकलं की ब्रह्मा विष्णू महेश स्वतंत्र आहे. नाही म्हटले, स्वतंत्र नाही, त्यांच्यावरही जगदंबेची सत्ता चालते आहे. आणि म्हणून देवी भागवतामध्ये परमतत्व व्यास सांगतायत जन्मेजयाला की ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देवता शक्तिरहित होऊन झोपलेले होते. म्हणजे असे झोपले होते की त्यांना उठण्याची सुद्धा शक्ती नव्हती. आता घरापासून आपण इथे येतो का नाही, इथून पुन्हा घरी जाऊ नाही, जेवण करायला, चहा घ्यायला, पुन्हा येऊ का नाही, हरिपाठ कीर्तनाला, पंक्तीला, तेवढी सुद्धा शक्ती ब्रह्मा विष्णू महेशामध्ये नव्हती म्हणे. बिलकुल शक्तिरहित होऊन पडले होते. आणि म्हणून देवीनी त्यांना उठवलं. ही देवी कोण आहे? मी देवीबद्दल ऐकलं नाही, जन्मेजय म्हणतोय. सांगितलं बाबा ब्रह्मा विष्णू महेशही झोपलेले होते, त्यांनाही उठवणारी, त्यांनाही चेतना देणारी, त्यांनाही सामर्थ्य प्रदान करणारी, त्यांनाही शक्ती देणारी, त्यांनाही तत्व प्रदान करणारी, ज्ञान प्रदान करणारी, करुणा प्रदान करणारी जगदंबा आहे. आणि म्हणून सांगितलं की ब्रह्मा विष्णू महेश हे तिघही जगताच्या आरंभकाली झोपलेले होते. देवीचं प्राकट्य झालं तिघांच्या समोर देवी भागवतात. आणि देवीनं तिघांनाही आपल्या शक्तीनं उठवलं. नुसतं उठवलं नाही तर ब्रह्मा विष्णू महेशाला, ब्रह्मदेवाला सांगितलं की ब्रह्मा मेरी इच्छा से तुम राजसी शक्ति के द्वारा इस संसार को बनाओ. राजसी शक्ति के द्वारा इस संसार को बढ़ाओ. और भगवान नारायण को कहा तुम सात्विकी शक्ति के द्वारा इसका भरण पोषण करो, याला सांभाळ देवा तू. आणि शंकराला सांगितलं उचित समयोपरांत तुम इसका विनाश कर दो. ते म्हणले तिघ जण आम्हाला काही कसं, काळजी करू नका, तुम्हाला तिघांना 3 बायका देते. आदिशक्ती, आदि माता, जगत जननी, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, त्रिगुणात्मिका श्री दुर्गा देवी. आपल्या शरीरातनं तिनं एकाच वेळी 3 स्त्री शक्तींना जन्म दिला. म्हणजे आपल्या शरीरातून 3 स्त्रियांना निर्माण केलं. 3 स्त्रियांपैकी एक सात्विकी, दुसरी राजसी, तर तिसरी तामसी शक्ती होती. सात्विकी शक्तीला वैष्णवी नाव दिलं. ती वैष्णवीच लक्ष्मी झाली आणि भगवान विष्णूची पत्नी झाली. राजसी जी आहे तिचं नाव ब्राह्मणी होतं. तीच राजसी उर्फ ब्राह्मणी, ती सावित्री झाली आणि ब्रह्मदेवाची बायको झाली. तामसी शक्तीला रुद्राणी नाव दिलं. ती तामसी उर्फ रुद्राणीच माता सती नंतर पार्वती झाली. मग तिघा जणांना तुम्हाला आता म्हणले तुम्हाला शक्ती दिली, तुम्हाला बायकाही दिल्या, तुम्हाला तुमचं कामही समजावून सांगितलं काय आहे. मग ते म्हणले आता आम्हाला राहायला जागा. देवीनी तिघांनाही विमानामध्ये बसवलं. विमान निघालं. विमान निघून गेल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर ते विमान ब्रह्मलोकामध्ये गेलं. आणि ब्रह्मलोकामध्ये देवी विमानातून उतरून ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश हे सगळेजण उतरले. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं आज से तुम यहाँ पर राज करोगे, यहाँ से ही संसार को बनाओगे. तर काय आश्चर्य पाहिलं सगळ्या देवांना ब्रह्मा विष्णू महेशानं. तिथं ऑलरेडी दुसरा ब्रह्मदेव बसलेला पाहिला. आणि मग ब्रह्मदेव तो अचंबितच झाला. असं का? तर सांगितलं किती ब्रह्मदेव जन्माला येतात आणि किती मरतात, तसंच तुमच्या तिघांचं आहे. माझ्या इच्छेशिवाय सृष्टीतलं पानही हलत नाही. ब्रह्मलोकातून विमान निघालं. कैलास लोकामध्ये ते विमान गेलं. कैलास लोकामध्ये पहिल्यापासून एक शंकर बसलेले, तेही आश्चर्यचकित झाले. वैकुंठ लोकामध्ये तशाच पद्धतीनं भगवान विष्णू बसलेले आहेत. आणि मग भगवान विष्णूच्या लक्षात आलं की देवीचं सगळ्या जगाला कारण आहे आणि देवीच सगळ्याची जगज्जननी आहे. का? तर मी जेव्हा पुरातन कालामध्ये
5000 वर्ष मधु आणि कैटप नावाच्या राक्षसांसोबत युद्ध केलं. आपण कथा ऐकली ती दुसऱ्या दिवशी, काल का परवा. मधु आणि कैटपाशी युद्ध केलं तर 5000 वर्ष मला त्यांना हरवता आलं नाही. का तर माझ्या शरीरामध्ये निद्राशक्तीनं प्रवेश केला होता. देवीनं जेव्हा त्यांना कामबाणानं मोहित केलं तेव्हा त्यांनी मला मृत्यू मागितला आणि माझ्या मांडीवरती मरण पावले. याची आठवण भगवान विष्णूला झाली. नमो दिव्यै प्रकृते च विधात्र्यै सततं नमः कल्याणे कामदाये च वृद्धे सिद्धये नमो नमः. देवी सर्वांची जननी आहे हे भगवान विष्णूला कळाल्यानंतर देवी म्हणाली, आता तुम्हाला तुमच्या तिघांचे कार्य, तुमचे स्थानं दिले आहेत. तुम्हाला मी माझं मणिद्वीप दाखवते. जसं गणपतीचं लोक गणेश लोक आहे, विष्णूचा वैकुंठ लोक, शंकराचा कैलास लोक, ब्रह्मदेवाचा ब्रह्मलोक, इंद्राचा स्वर्गलोक, कृष्णाचा गोलोक धाम, निर्वाण गतीचं निर्वाण पद मोक्ष. तसं देवीचं पद कोणतं आहे म्हणले? विष्णूचा जसा वैकुंठ, शंकराचा कैलास, तसं देवीचं पद आहे मणिद्वीप. मणिद्वीप 7 सागरापार खाली. त्या मणिद्वीपामध्ये जगदंबा देवी या तिन्ही देवांना जेव्हा घेऊन गेली तेव्हा काय आश्चर्य पाहतात तिन्ही देवता. एकाएकी देवी अंतपुरामध्ये जेव्हा गेली तर देवीनं विराट रूप धारण केलं. सिंहावर बसलेली, तो सिंहही फार मोठा, त्यावर देवी बसलेली. देवीला या ठिकाणी हजारो मस्तक, सहस्रनेत्र, सहस्रभुजा, सहस्रपाद, देवीच्या विराट स्वरूपाचं दर्शन ब्रह्मा विष्णू महेश करतात आणि तिघही भयभीत होतात. देवी तिघांना जवळ बोलवते तेव्हा हे तिघजण जेव्हा देवीजवळ जातात तर तिघजण देवी समोर देवीच्या नखा एवढी दिसू लागतात. आणि तिघजण जेव्हा देवीच्या नखाला म्हणजे पायाला हात लावायला जातात तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश तिघही बाया होतात. याचाच अर्थ नीट ऐका. देवीची पूजा करताना महत्वाची गोष्ट सांगतोय. देवीची पूजा करताना जोडीनं असताना बाईनंच पूजा करायची विशिष्ट, माणसानं विशिष्ट पूजा करायची नाही. जसं दत्तात्रयाची पूजा करत असताना जोडीनं दत्तात्रयाची पूजा माणसानंच करायची, बाईनं फक्त हाताला हात लावायचा. तसं मंदिरामध्ये देवीची पूजा करताना बाईनी पूजा करायची, माणसानी हाताला हात लावायचा. विशिष्ट पूजा महिलांना अधिकार प्रदान केलेला आहे देवी भागवतामध्ये पुरुषांपेक्षाही. म्हणजे भेदभाव असं नाही. त्या मणिद्वीपामध्ये ब्रह्मा विष्णू महेश जेव्हा देवीच्या नखाग्राजवळ गेले तिघही बाया झाले आणि ब्रह्मदेवानं चराचर ब्रह्मांडाचं दर्शन देवीच्या नखात केलं. देवीच्या उजव्या पायाच्या अंगठाच्या नखात ब्रह्मदेवानं ब्रह्मांड लोक पाहिलं, त्याचं ब्रह्मलोक पाहिलं, त्याच्यामध्ये स्वतःला बसलेलं पाहिलं, स्वतःची बायको पाहिली, विष्णूचा वैकुंठ पाहिला आणि देवी शिवाय कोणीच नाही म्हटले. म्हणून देवीची स्तुती करू लागले. ऐ गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शित कंठ कुटुंबिनी भोरे कुटुंबिनी भोरे कथे जय जय हे महिषासुर मर्दिनी कबर्दिनी शैलसुते. सुरवर वरशिणे दुरधर धरशिणे दुरमुखमरशिणे हर्षरते त्रिभुवन पोषिणि शंकर तोषिणि किलबितमोषिणि घोषरते दत्तुजनिरोषिणि दितिसुरतोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपरदिनि शैलसुते. ऐ जगदम्ब मदम्ब कदम्ब हवन प्रियवासिनि हासरते शिखर शिरोमणि प्रकट हिमालय संग निजालय मध्यगते मधु मधुरे मधु कैटप भक्ति जनि कैटप निरासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपरदिनि शैलसुते. ऐशत खंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते रिपुगज गंड विदारण चंड पराक्रम शुंड मृगाधिपते निज भुज दंड निपातित खंड विपातित मुंड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपरदिनि शैलसुते.
जगदम्बा माता की जय हो। गिरिनंदिनि नंदित मेदिनि विश्व विनोदिनि नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनि वासिनि विष्णु विलासिनि जिष्णुनुते भगवती हे शीतकंठ कुटुंबिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। महालक्ष्मी माता की जय, जगदंबा कुलस्वामिनी माता की जय। देवीची स्तुती करू लागले अशा पद्धतीने मराठीत गा तुम्ही, कशातही गा ना, आहे की नाही? ज्यांना नसेल येत ते मराठीची ये ग विठाबाई विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो हे अवघड आहे ना जरा. मी म्हटलं ते हे म्हणलं तर चांगलंच आहे, म्हणले सोन्याहून पिवळं आहे, पण नाही आलं तर कारण मलाच जास्ती जमत नाही म्हणले तर बाकीच्यांचं काय घेऊन बसले. जसं मलाच येत नाही एवढं शिकून सुद्धा कामापुरतं येतं मला, मी तेवढं जेवढं येतं तेवढं द्यायचं काम करत असतो. नाही आलं म्हटलं आपल्या भाषेमध्ये आपण देवीची भक्ती करावी. ज्याच्या जीवनामध्ये देवीची भक्ती नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, शास्त्रकार सांगतायत की 3 गोष्टी प्रत्येकाला कंपल्सरी आहेत. कुलदैवत माहिती असणं 1, कुलदेवी माहिती असणं 2 आणि गुरुपरंपरा माहिती असणं 3. बरोबर आहे का? की तुमची कोणती गुरुपरंपरा आहे? की प्रल्हाद महाराज रामदासी साखरखेड्याची आहे का प्रसाद महाराज अमळनेरकरांची आहे का उमरखेडची आहेत का वृंदावनची आहे? कोणती गुरुपरंपरा ज्याला माहिती नाही म्हटले फार मोठा दोष आहे. गुरुचरित्र आणि नवनाथामध्ये भर्तरीनाथाची कथा आली आहे. मच्छिंद्रनाथ 1, गोरक्षनाथ 2, जालिंदरनाथ 3, काणिपनाथ 4, गहिनीनाथ 5, वटसिद्ध नागेश नागनाथ 6, भर्तरीनाथ 7, रेवणनाथ 8 आणि चरपटीनाथ 9. भर्तरीनाथानं बायको माझ्यावर खरं प्रेम करते की खोटं, बायकोची परीक्षा घेण्याकरता जंगलामध्ये शिकारीला जाण्याचं नाटक केलं आणि दुसरे कपडे सोबत नेले आणि आपले अंगावरचे कपडे जे बायको समोर घालून गेला होता ते कपडे काढून रक्ताच्या म्हणजे रंगाच्या पाण्या लाल रंगाच्या पाण्यामध्ये भिजवून रक्तात भिजले असं दाखवून वाघानं माझ्यावर हल्ला केला आणि मी मारल्या गेलो असं खोटं बायकोला दर्शवलं. ती बायको खरोखर त्याच्यावर प्रेम करत होती म्हणून स्वामी ती म्हणली होती मी तुमच्या आधी मरण, तुमच्या आधी मृत्यू मी माझ्या हृदयाला लावून गेला असं म्हटली होती पिंगला, भर्तरनाथाची बायको नवनाथात. त्याला वाटलं खोटं बोलती का खरं, म्हणून त्यांनी परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला. मी मरण पावलो असं दाखवलं, दर्शवलं. आपले कपडे घरी बायकोकडे पाठवले. ते कपडे तिनं पाहताच मागचा पुढचा विचार केला नाही. मी तुमच्या आधी जाणार होते, तुम्ही माझ्या आधी गेले, मला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. खंजीर घेतलं आणि पोटात मारून घेतलं. ती मृत्युमुखी पडली. भर्तरीनाथ यायच्या आधीच प्रजाजनांनी पिंगलेचे अंतिम दाह संस्कार केले. पिंगलेची चिता जळत होती. भर्तरीनाथ घरी आले, कळालं पिंगला मरण पावली आणि मग भ्रमित झाले, चित्त लागेना. पिंगलेच्या चितेमध्ये जाऊन बसले भर्तरीनाथ आणि पिंगले अगं मी तुझी परीक्षा घ्यायला गेलो पण तू माझ्या आधी गेली, तू श्रेष्ठ पतिव्रता होती, मला क्षमा कर. 12 वर्ष भर्तरीनाथ आपली पत्नी पिंगला जी स्वतःच्या हातानं मृत्युमुखी पडली आणि जिथे जिथे चिता जाळल्या गेली तिच्या चितेच्या राखेत बसून राहिले. क्यों चली गई, मुझे छोड़ करके क्यों चली गई. बस पिंगला पिंगला करत करत 12 वर्ष अन्न पाणी काहीच नाही. लोकांना समजवायचा प्रयत्न केला, जाने दो महाराज आप राजा है, दूसरी बीवी मिल जाएगी, लेकिन नहीं, वो भी सच्चा प्रेम था. भर्तरीनाथ त्यांना उपदेश कोण करेल. गोरक्षनाथ आले, पोतभर बाटल्या घेऊन आले. बाटल्या रिकाम्या, आपल्या बाटल्या काचाच्या पोतभर बाटल्या घेऊन आले. त्या बाटल्या त्यांनी भर्तरीनाथाच्या समोर स्मशानभूमीमध्ये अशा टाकल्या आणि त्यातली एक बाटली फुटली तर गोरक्षनाथ धाय मोकलून रडायला लागले. आपला माथा जमिनीला हाणून घेऊ लागले. आपले दोन्ही हात मुष्टी करून आपल्या छातीवर हाणून घ्यायला लागले. हे देवा, माझा प्राण गेला, प्राण गेला आज. अरे रे, माझी जीवा पाड जिला जपलं, ती बाटली फुटली. बाटली बाकीच्या तर होत्या पण जी आवडत होती मला ती फुटली. आता देवा, माझी बाटली मला कोण देईल. आणि तो भर्तरीनाथ जो 12 वर्षापासून बायकोच्या विरहामध्ये तिच्या चितेत बसलाय आणि तिची राग भस्म म्हणून लावतोय, तो 12 वर्षानंतर शुद्धीवर आला आणि तो म्हणाला क्या पागल आदमी है, सटिया गया है क्या.
अरे भाई 12 साल से मेरी बीवी मर गई, उसकी याद में मैं रो रहा हूं, उसकी चिता की रक्षा अपने शरीर को लगा रहा हूं और तू एक बोतल के लिए रो रहा है। अरे लाखों या करोड़ों ऐसी बोतलें मंगा करके दे सकता हूं तेरे लिए। क्या? हाँ, लाखों बोतलें मंगा करके दे सकता हूं, तो मैं भी तेरी लाखों बीबियां यहां पर ला करके दे सकता हूं। अभी इसी वक्त लाखों पिंगला इथे आणून देऊ शकतो। काय हो? बडतरीनाथ शुद्धीवर आले 12 वर्षानंतर गोरक्षनाथासोबत वार्तालाप करून बाटल्या मागवल्या। गोरक्षनाथ म्हणले तुम्ही मला बाटल्या दिल्या ना, मी पहा आता काय करतो। गोरक्षनाथानं खांद्याला अडकवलेली झोळीत भस्मची मुठी फेकली, गंधर्व मंत्राचा अस्त्राचा प्रयोग करून पिंगला नावानं संजीवनी मंत्राचा प्रयोग केला। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मुक्षी यमामृतात। पिंगला प्राकट्य एकामागे 10, 10च्या मागे 100, 100च्या मागे 1000, 1000च्या मागे नवनाथीचेही संगीतमय कथा करतो मी। गुरुचरित्र तुम्ही म्हणाल काय काय करता, जगात जेवढे ग्रंथ आहे तेवढं सगळं करून घेतो। वरतून पिंगलाच पिंगला, आणि मग याला कळायला लगता है आपको ही बड़े बाबा हो, महात्मा हो, आप मेरे पैर मत छूना, मैं आपका गुरु नहीं आपका शिष्य हूँ। लेकिन अनफॉर्चुनेटली शिष्य को गुरु को उपदेश करना पड़ रहा है। शास्त्र कहता है यदि कोई बात गुरु को पता नहीं है तो वो बेशक शिष्य से पूछ ले, और शिष्य को कोई बात पता नहीं तो वो तो बेशक गुरु से पूछ सकता है। भरतरीनाथ हे मच्छिंद्रनाथ आणि जालिंदरनाथाचे गुरुभाऊ आहेत। उपदेश घ्या। दत्तात्रयाकडे गेले भरतरीनाथ, जंगलात गेले, फिरत फिरत गेले, पायी पायी गेले, त्रशाक्रांत झाले, उन्हाळ्याचे दिवस आहे, घशाला कोरड पडली, तहान लागली, पाणी कुठे दिसेना। माझे दत्तात्रय त्या ठिकाणी आले। जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना, अनन्य भावे शरणागत मी भव भयवारण तुम्हीच ना। कार्तवीर्य यदु परशुराम ही प्रभो दिले गुरु तुम्हीच ना। स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना। नम नारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना। मच्छिंद्राजती प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना। दासो पंथा घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना। अरे नाथ सगणीचे चोपदार तरी श्री गुरु दत्ता तुम्हीच ना। युगायुगेण ज भगत रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना। बालुण मत पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना। गुरु धारण करता तुम्हीच ना। गुरु धारण करता तुम्हीच ना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त। नवनाथ भगवान की जय, महाकाली माता की जय, अष्टसिद्धि विनायक गणपति भगवान की, देवी भागवत महापुराण की जय। दत्तात्रय ब्राह्मणाच्या रूपात जंगलात आले। याची परीक्षाच घ्यायची होती शिष्याची त्यांना। दत्तात्रयाने मायावी रूप धारण केलं ब्राह्मणाचं, आणि एक सरोवर बनवलं पाण्याचं। भरतरीनाथाला पाण्याचं सरोवर दिवसा आनंद झाला, त्याला वाटलं लगेच जाऊन पाणी पितो। दत्तात्रय म्हणलं थांब, हे माझं सरोवर आहे, आणि माझ्या सरोवराचं पाणी तोच पिऊ शकतो ज्याने गुरुमंत्र घेतलेला आहे, ज्याला गुरु परंपरा माहिती आहे। म्हणजे शास्त्र असं सांगतंय ज्याने गुरुमंत्र घेतलेला नाही आहे त्याच्या घरी पाणी पिणंही दोष आहे। चहा बिडी सिगरेट तर सोडा हो, चहा बिडी सिगरेट तर सोडा। ज्यानं गुरुमंत्र कान नाही फुकिले आजी त्याच्या इथं पाणी घेणं म्हणजे लई मोठा दोष। ज्याने गुरुमंत्र घेतला नाही म्हटले त्याच्या इथे पाणी पिणं फार मोठा दोष आहे। जेवण करणं तर सोडा। तो म्हणला मला पाणी पिऊ द्या, वचन देतो का मला की अनुग्रह गुरु दीक्षा घेशील आणि नवनाथ होशील? हो। आणि मग त्याला पाणी पाजलं। मला सांगायचंय काय की कुलदैवत प्रत्येकाला, बऱ्याच जणांना माहिती नाही, कुलदेवी माहिती नाही आहे। पंचांगामध्ये ज्याला कुलदैवत माहिती नाही, आडनावावरनं गोत्र निघतं बरं का, ऐका। गोत्र माहिती पाहिजे, गुरुपरंपरा माहिती पाहिजे, कुलदैवत आणि कुलदेवी माहिती पाहिजे। काही लोकांना कुलदैवत माहीत नाही, कुलदेवी माहीत नाही, गोत्रही माहीत नाही आणि गुरुपरंपरा माहिती नाही। तर आडनावावरनं गोत्र निघतं, आणि गोत्र निघलं की कुलदैवत निघतं, कुलदैवत निघलं तर कुलदेवी निघती आणि गुरुपरंपराही निघते। नोहे नोहे लग्नामध्ये आपल्याला जे हे न्यायचं असतं काय, देवक, डडांग 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 ते वाजत जात नाही का इकडं, ते देवक कशाचं आहे? हे देवक सुद्धा गोत्रावरनं निघतं म्हणले, गोत्रावरनं। एवढं शास्त्र प्रगत आहे आमचं, फक्त त्याला माहिती असावं म्हटले। आणि म्हणून सांगितलं बाबा
तुम्ही कितीही पूजा करा, पण देवीची भक्ती ज्याच्या जीवनामध्ये नाही त्याची भक्ती निरर्थक आहे, सार्थक नाही. म्हणून देवीची यत्किंचित का होईना जय जगदंब जय जगदंब एवढं चालू याच्यामध्ये करा म्हणले. खूप पॉवरफुल मंत्र आहे, करंट आणतो मनामध्ये. हा मंत्र इतका दिव्य आहे, जय जगदंब किंवा नुसतं जगदंब जगदंब चतुराक्षर, जय लावल्यानंतर षडाक्षर मंत्र आहे. N9च्या रेणुका मातामध्ये मंदिरामध्ये एनी टाईम हा मंत्र चालू असतो आणि स्त्रियांना म्हणण्याचा विशिष्ट अधिकार आहे हा मंत्र, कारण की बीजरहित मंत्र आहे. केव्हाही म्हणू शकता तुम्ही हातपाय धुवून. हा मंत्र म्हणून पहा, जीवनामध्ये काही दुःख असतील तर ते जरूर चालल्या जातील निश्चितपणे, शंका नाही याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची. अहो देवीच्या मंत्राचा जर का सहज जरी उच्चार झाला म्हटले, काय देवीच्या मंत्राचा सहज जरी उच्चार झाला तर अनपढ़ मानुस अनपढ़ गवार भी होशियार बन जाता है. ऐसे एक भक्त की कथा आ गई इसमें. उतथ्य उर्फ सत्यव्रत. विचारलं कोण होता हा उतथ्य. कौसो सत्यव्रतो नाम ब्राह्मणो द्विज सत्तमाः कस्मिन् देशे समुत्पन्नः कीदृशस्य वदस्व मे. सांगितलं की पूर्वी कौशल देशामध्ये एक देवदत्त नावाचे ब्राह्मण होऊन गेले. त्या देवदत्त नावाच्या ब्राह्मणाला पुत्र नव्हता, म्हणून त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचं ठरवलं. आणि पुत्र कामेष्टी यज्ञामध्ये त्यांनी अनेक ब्राह्मणांना बोलवलं. कोणाकोणाला बोलवलं. मुनिश्रेष्ठ सोत्राला त्यांनी ब्रह्मत्व दिलं, याज्ञवल्कांना त्यांनी अर्धयुत्व दिलं, बृहस्पतीला होत्र दिलं, पैलाला प्रस्तुतत्व दिलं, गोभिलाला उद्गातुत्व देऊन इतर मुनींना सभ्य म्हणून वरले आणि त्यांची यथाविधी पूजा करून त्यांना विपुल द्रव्य दक्षिणा अर्पण केली. आणि साम गायन करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ असल्याने उद्गात्याने सप्तस्वर आणि स्वरित यांनी युक्त अशा सामाचे गायन सुरू केले असता कोणाला दिलं. गोभिल मुनींना साम गायन दिलं. वेदाचे मंत्र म्हणणं वेगळे आणि वेदाचे मंत्र गायनामध्ये म्हणणं वेगळे. जसं आपण हे जे काही संस्कृत आत्ता ऐगिरी नंदिनी वगैरे हे सामगायनाच्या सामवेदाच्या अंतर्गत येतं. तर गोभिल मुनीला जेव्हा सामवेदाचं गायन करण्याकरता दिलं तेव्हा त्यांच्याकडून स्वरभंग दोष घडला, म्हणजे ते बेसूर झाले असं लिहिले याच्यामध्ये. मग आता एवढ्या याच्यामध्ये जाणकार लोक असतातच नाही असं नाही. तर देवदत्त नावाचे ब्राह्मण क्रोधित झाले आणि ते त्या गुरुजीला डायरेक्ट मूर्खच म्हणले, जे गायन करत होते वेदाच्या मंत्राचं. ते म्हणले, अरे मूर्खा, मला पुत्र नाही, मला मुलगा व्हावा म्हणून मी तुम्हा विद्वान ब्राह्मणांना बोलवून हा पुत्र कामेष्टी यज्ञ करत आहे आणि हा कार्यक्रम चालू असताना तू स्वरभंग दोष केला. सगळ्या देखत हा देवदत्त त्या गायन करणाऱ्या गोभिलाला मूर्ख म्हणला. मग तो म्हटला, अरे मानवामध्ये श्वास एकदम रोखून धरणं शक्य नाही, तर श्वास रोखून मला धरता आला नाही म्हणून स्वरभंग दोष मागचा स्वर पुढे झाला. यामध्ये माझी चूक नसताना तू मला मूर्ख म्हणला. ज्या अर्थी तू मला मूर्ख म्हणला तर बघ आता ज्याच्याकरता तू एवढा खटाटोप केला तो तुझा हेतू साध्य होणार नाही. तू मला ज्या अर्थी मूर्ख म्हणला त्या अर्थी तुला होणारा पुत्रही मूर्खच होईल आणि अक्षरशत्रू होईल. त्याला एक अक्षरही वाचता येणार नाही, त्याला बिलकुल ज्ञान प्राप्त होणार नाही, तो मूर्ख शट आणि षंड होईल. असा श्राप दिल्यानंतर गोभिलाचे पाय धरले देवदत्तानं. अहो गुरुजी, मी तुम्हाला रागाच्या भरात बोलून गेलो, मला मुलगा नाही म्हणून मी हे करतोय आणि तुमचा स्वरभंग दोष घडला म्हणून मी तुम्हाला मूर्ख म्हणलो, पण तुम्ही मला मूर्ख पुत्र होण्याचा श्राप दिला. शास्त्रकार सांगतात, एको पुत्रो गुणी भवेत न च मूर्ख शतान्यपि. एकच पोरगा असावं पण भलतं हुशार असावं म्हणले, 100 असून मूर्ख असले तर काय कामाचं आहे म्हणले. 100 आहे पण मूर्ख आहे म्हणले. कौरवासारखे कौरव 100 होते पण सगळेच मूर्ख होते ना. एकच पाहिजे पण असं गुणवान पाहिजे, लोकांना असंच केलं पाहिजे. बाया अगं बाया एकच चांगलं असावं म्हटले ना. लोकांची दृष्ट लागावी, लोकांनी नजर उतरून टाकली पाहिजे. जसे आमचे बाके बिहारी नजर ना लग जाए होय होय होय. वृंदावन के संत चित्र विचित्र गाते हैं. असा असावा एकच पुत्र म्हणले. पुत्र भावा अयसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. अरे कन्या तरी अयसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. संत सुखामळ्या महाराजांचा हा भंग आहे. संतांचं हृदय हे करुणेनं युक्त आहे. संतांचा राग हा क्षणिक आहे. संतांच्या रागामध्येही कल्याण आहे
आणि दुष्टांचा राग हा मरेपर्यंत जाणारा नाही. दुष्टांच्या आशीर्वादामध्येही माणसाचं कल्याण आहे. दुष्ट माणसाचा आशीर्वादच घेऊ नये. दुष्टांना आशीर्वाद दिला तरी तो लागत नाही. आणि संतानं क्रोध जरी केला, गुरुनं क्रोध जरी केला तर कल्याण आहे. देवदत्तानं गोभिलाला मूर्ख म्हटल्यानंतर त्यांनी मूर्ख होण्याचा श्राप दिला. गोभिलालची अंतकरण द्रवलन. ते म्हणले अगोदर तुझा पुत्र अक्षरशत्रू होईल आणि नंतर तो ज्ञानी होईल आणि कीर्तिवंत होईल. कार्यक्रम संपन्न झाला. सगळ्यांना दक्षिणा दिल्या. सगळेजण घरी निघून गेले. पुढे वेळ प्रसंगी यथोचित समयाधान ऋतुकाल प्राप्त झाला असता देवदत्तांच्या पत्नीने एका चांगल्या मुहूर्तावर 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यावर एका पुत्राला जन्म दिला. तो पुत्र हळूहळू वाढू लागला. त्याचं नाव उतथ्य असं ठेवण्यात आलं. किम तथ्य सा नाम उतथ्य. त्याच्यामध्ये काही तथ्य नाही, त्याचं नाव उतथ्य. 8 वर्षाचं पोरग झालं. त्याची मुंज लावली. आता मुंज लावल्यानंतर ब्राह्मणामध्ये काय आहे तुम्हाला माहिती का? सगळं संध्या शिकावं लागते आधी. त्याला केशव नारायण माधव काहीच येईना. 12 वर्षात झाले, एक अक्षरही म्हणता येईना. 15 वर्षाचं झालं पोरग. त्याच्यासोबतचे पोरं चांगले खराटेदार वेद मंत्र म्हणायला लागले. याला संध्यावंदन कसं करावं हे माहीत नाही. गायत्री मंत्र याला म्हणता येईना. असं करता 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 देवदत्त नावाचे विद्वान ब्राह्मण आणि त्यांचा मुलगा मात्र मूर्ख निघाला. त्याला संध्याही येत नाही. ही वार्ता सगळीकडे पोहोचली. वाऱ्यासारखी पोहोचली. बदनामी व्हायला लागली. बापाला वाईट वागायला लागलं. तोंड काळं केलं पोरांनी. आणि एक दिवस बाप आईला बोलू लागला, असा मूर्ख पुत्र असल्यापेक्षा नसलेला बरा. हा जन्मताच मेला का नाही. असं जेव्हा बापाचे शब्द ऐकले तेव्हा त्या उतथ्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. और उसको लगा मैं अब बाप पर बोझ बन चुका हूँ, मुझे इनके निकट रहने का कोई अधिकार नहीं. वह उतथ्य जंगल में चल दिया. जंगलामध्ये आला. आता जिथे त्याला संध्याच येत नाही, मंत्रच येत नाही, तेव्हा आराधना कोणाची करणार. पण जंगलामध्ये गेल्यावर त्याने एक व्रत केलं मात्र, की खरं बोलायचं, खोटं बोलायचंच नाही. मग रोज जंगलामध्ये राहून त्याने एक पर्णकुटी तयार केली. रोज सकाळी उठायचा, गंगेमध्ये शूद्रासारखं बिना मंत्राची आंघोळ करायचा. सूर्याला अर्धेही देत नव्हता. फळण कंदमुळं खायचा आणि ध्यान लावून बसू लागला. दूरवर त्याची कीर्ती झाली की एक महात्मा राहतो, मौन व्रती आहे आणि सत्यच बोलतो, खोटं बोलतच नाही. एक दिवस एक निषाद शिकारी हातामध्ये धनुष्यबाण घेऊन एका वराहाच्या पाठीमागे लागला. त्याला वराहाची शिकार करायची होती. वराह सुकर डुक्कर त्याची शिकार करण्याकरता तो निषाद धनुष्यबाण घेऊन त्या वराहाच्या पाठीमागे पळू लागला. ते वराह चपळ असल्यामुळे पळू लागलं झाडाझुडपातनं. सूतजी 88,000 ऋषींना सांगतायत आणि व्यास जन्मे जायला सांगतायत. एक बाण मारला त्या निषाद भिल्लानं त्या सुकराला. एक बाण त्या सुकराला लागला. रक्ताची धारा प्रवाहित होत होत ते पळू लागलं. आणि ते सुकर त्या शिकाऱ्याच्या भीतीनं या उतथ्य जिथं बसलेला होता सत्यव्रत तिथे आला आणि त्याच्या समोरूनच एका झाडाझुडपात निघून गेलं. आणि मग हा जो शिकारी होता हा उतथ्याजवळ आला. म्हणला, महाराज अहो तुम्ही सत्यव्रत आहात, सत्यवान आहेत. तुमच्याबद्दल मी लोकांकडून ऐकलं की तुम्ही एक शब्दही बोलत नाही. पण मी असं ऐकलं की आजपर्यंत तुम्ही खरंच बोललेले आहे. अहो त्या सुकराला मारणं हा जरी अधर्म असला पण तो माझ्या दृष्टीनं धर्म आहे. कारण मी निषाद शिकारी भिल्ल आहे. मी जर का आता त्याला मारून घरी नेलं नाही तर माझे पोरं आणि बायका उपाशी झोपतील. कालपासून आमच्या घरामध्ये काही अन्न शिजलेलं नाही आणि त्याला मारून खाणं हाच आमचा धर्म आहे. आता तुम्ही खोटं बोलत नाही, तुम्ही तुमचं वत पहा. आणि मग संकटामध्ये हा सापडला. पण गरुड पुराणामध्ये काही ओव्या दिल्या आहे. खरं बोलायचं, पण कोणतं खरं बोलायचं म्हणले, बरेच खरे बोलणारे. नीट ऐका, गरुड पुराणात वर्णन आहे. बरेच खरे बोलणारे नरकाला गेले. आणि ते कसं काय? खरं बोलणारे कुठं नरकाला जात असतात वय? ते तर स्वर्गाला जायला पाहिजे ना आजी. बरेच खरे बोलणारे नरकाला गेले म्हणले आणि बरेच खोटे बोलणारे स्वर्गावर गेले. ते कसं काय? मग खरं बोलून काय फायदा आहे? खरं बोलून जर का माणूस नरकाला जात असेल तर खरं बोलूनच फायदा. ऐका, कित्येक सत्ते नरका जाती, कित्येक असत्य स्वर्गा जाती. भगवान विष्णू गरुडाला सांगतात, गरुडा आपलं खोटं बोलण्याने एखाद्या मुलीची कीर्ती वाढत असेल, आपलं खोटं बोलून एखाद्याचा संसार वाचत असेल, आपण खोटं बोलून एखाद्या ठिकाणी हाणामारी थांबत असेल, आपण खोटं बोलून हिंसा थांबत असेल, आपण खोटं बोलून एखाद्याचा फायदा होत असेल, किंवा आपण खोटं बोलून एखाद्या जीविताची हानी टळत असेल, इतक्या जागेवर जर का खोटं बोललं तरी ते स्वर्गात खरं होतं. आणि आपलं खरं बोलल्याने समोरच्याचं वाटोळं होत असेल, आपलं खरं बोलून समोरच्याचं नुकसान होत असेल, आपलं खरं बोलल्याने एखाद्या निरपराध माणसाला दंड होत असेल
तर ते खरं खोटं होतं म्हटले. मग हा सत्य बोलत होता, पण आता जर का हा सत्य बोलला असता तर त्याच्या हत्येला जबाबदार झाला असता, म्हणून मौन व्रत स्वीकार केलं. येत नसल्यावर असंच करायचं. ते अर्जुनानं नव्हतं केलं का? सुभद्रेला पळून आणायला गेलं तर अर्जुन, तेव्हा सगळेजण अर्जुनाला पाहून हापकले. अर्जुनाची दाढी भागवतात अशी वाढलेली होती, 12 वर्षात तीर्थयात्रेला गेला. सगळेजण लागताय बडा बाबा आहे, बडा बाबा आहे, बडा बाबा आहे. अर्जुन जेव्हा खरं बोलण्याने समोरच्याची हानी होत नसेल तर असं खरं असलं पाहिजे म्हटले. तो म्हणला मला माहिती नाही. त्याने मौन व्रताचं धारण केलं. मी पाहिलं नाही, काही नाही. तो निषाद भिल्ल निघून गेला. पण त्या वराहाला पाहून हा सारस्वत बीज मंत्र आहे देवीचा. काल वसंत पंचमी झाली, मी गडबडीत सांगायला विसरलो. कालच्या दिवशी लहान मुलाच्या जिभेवर मधान ऐम हा शब्द लिहायला पाहिजे बुद्धी बांधण्याकरता. मधान लहान पोराच्या. वसंत पंचमी, रुक्मिणी पांडुरंगाचं लग्न होतं काल. आम्ही शंकर पार्वतीचं लावलं शो महापुराणामध्ये. इथे शंकाचं, कृष्णाचं आणि तुळशीचं लागेल आपल्यामध्ये. मी सूचना देईन. ऐम टिंब दिला तर तो ऐम झाला, त्याला म्हणतात बिंदुयुक्त. आता सहजपणे यांनी काय केलं म्हणले, त्या डुकराला पाहून ए असं उच्चारण झालं. एला फक्त टिंब द्या, ऐम होतं. ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे. ऐम हा देवीचा सारस्वत बीज मंत्र आहे. क्ली हा काम संज्ञक बीज मंत्र आहे. ऐ म्हटला. पूर्व स्मृती जागृत झाल्या, याच्या पूर्व पुण्य फळले. बभता दिवसा भाग्य उदयाचा ठसा. 3204 अभंगाचा नंबर. अनेक जन्माचं पुण्य जागृत झालं. आणि आय म्हणता म्हणता एकदम याला बुद्धी आली आणि वेदाचे मंत्र म्हणता येऊ लागले. आणि हा देवीची स्तुती करू लागला. मुखातून देवीचे भजन गाऊ लागला. देवीचे नाव घेऊ लागला. देवीनं स्वप्नात दर्शन दिलं आणि म्हणाला आजपासून तू माझा श्रेष्ठ भक्त आहेस, जा तुझं कल्याण होईल. एकाएकी वेशशाळेत न जाता जेव्हा मंत्र म्हणायला लागला, चमत्काराशिवाय लोक नमस्कार करीत नाही. नवनाथामध्ये एका गाढवानं राजाला 7 तळी माढी बांधून दिली होती म्हणले तांब्याची. ते गाढव म्हणलं शापित सुरोचन गंधर्व होतं, ते सुदर्शन सुरोचन गंधर्व होते. म्हणलं राजा सटकलेलंच दिसतोय मला. सोन्याचं मागायचं सोडून तांब्याचं मागतं, जाऊ द्यायचं नशीबच फुटकं. म्हणले आपल्याला तरी काय करायचं, जे मागितलं तेच दिलं पाहिजे, कशाला जास्ती द्यायचं म्हटले. उगा चमत्काराशिवाय नमस्कार नाही. त्या गाढवानं 7 ताळी तांब्याची माडी बांधून दिली. तसं इथे सत्यव्रत मंत्र म्हणू लागला. त्याची कीर्ती सर्व दूर पोहोचली. आणि ज्या बापानं त्याला वाईट शब्द बोलले होते, तो बापच त्याला शरण आला. पुत्रा मला माफ कर. अशी आपल्या भक्तावर करुणा आणि कृपा करणारी जगदंबा देवी आहे. बोलिये जगदंबा माता की जय. जनमेजय राजाला उपरती झाली की जगदंबा देवीच सर्वांचं मूळ कारण आहे, आदि कारण आहे. भगवान विष्णूनं देवीचा यज्ञ केला, ती कथा देवी भागवतामध्ये आली आहे. हरिणा तू कथम यज्ञम कृत पूर्वम पितामह जगत कारण रूपेण विष्णुना प्रभविष्णुना. विष्णू परमात्म्यानं वैकुंठामध्ये आपल्या श्वेतद्वीपामध्ये देवी श्रेष्ठ आहे हे जाणून देवीचा यज्ञ केला. देवी यज्ञानं प्रसन्न झाली आणि वरतून आकाशवाणी झाली, हे विष्णू तू केलेल्या यज्ञानं मी प्रसन्न आहे. तुझ्या यज्ञानं मी तुला वरदान देते की शंकरापेक्षाही आणि ब्रह्मदेवापेक्षाही या त्रिलोकामध्ये तू श्रेष्ठ देव होशील. सर्वांचा मुख्य परमेश्वर तूच होशील. माझ्या आज्ञेनं कधी कृष्ण बनशील, कधी राम, कधी वराह, कधी परशुराम, कधी राम नरसिंह वामन बालाजी पांडुरंग बनशील. जगाचं कल्याण करशील. लोक तुझ्यावर जेवढं प्रेम करतील तेवढं प्रेम बाकीच्या देवावर करणार नाही. म्हणजे करतील नाही असं नाही, पण कृष्णावर आणि रामावर जास्ती प्रेम करतील. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना तुम राम रूप में आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना.
रूप में आना, तुम श्याम रूप में आना, ओ तुम श्याम रूप में आना, तुम श्याम रूप में आना। मुरली हाथ लेके राधा साथ लेके, मुरली हाथ लेके राधा साथ लेके चले आना प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। जगदंबा माता की जय। आरतीला तुम्ही जग कोणी येत आहे, येणार आहे का कोणी? ठीक आहे. मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुड़ध्वज, मंगलम पुंडरीकांश, मंगलायतनो हरि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। सुखकर्ता दुःखहर्ता भरता विघ्नाची, पुरवी पुरवी प्रेम कृपा देवाची। सर्वांगी सुंदर गुणशरीराची, कंठे झळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती। दर्शन मात्रे माडा स्मरणे मात्रे माडा कामना पूर्ती। जय देव जय देव। गौरी कुमरा चंदनाचे ओढे कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभे तो बरा। रंजन देणो कोरे चरणी घागरया। जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती। दर्शन मात्रे माड स्वामी माते माड कामना पूर्ती। जय देव जय देव। बोधर पीतांबर फणीवर वंदना, सर सोड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वटपा हे सदना। संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सर्ववंदना। जय देव जय जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती। दर्शन मात्रे माड स्मरणे मात्रे माड कामना पूर्ती। जय देव जय देव। दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाची वारी, आरी पडलो आता संकट निवारी। जय देवी जय महिषासुरमर्दनो दैत्यासुरमर्दिनो, सुरवर विश्वर जरते तारक संजीवनी। जय देवी जय देवी। त्रिभुवनी भवनी पाहता तुझ अयसेडा हे, चारी शंभे परंतु ना बोल विकाहे। साही विवाद पडता पडलो प्रवाहे, तहे तो भक्ता लागे तहे तो दासा लागे पाऊस लवलाहे। जय देवी जय महिषासुरमर्दनो दैत्यासुरमर्दनो, सुरवर विषवर वरदे तारक संजीवनी। जय देवी जय देवी। प्रसन्न वदने प्रसन्न होशी निज दासा, होशी निज भक्ता। क्लेशापासून सोड विसोडी भवभाषा, अंबे तुझ वासो न गुणपुरभित आशा। नरहल तल्लिंगाला पदमंगलेशा। जय देवी जय महिषासुरमर्दनो दैत्यासुरमर्दनो, सुरवर विषवर वरदे तारक संजीवनी। जय देवी जय देवी। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूर गौरेण मनोहरेण सुवर्णपत्रो जनसंस्थितेन, प्रदीप्त प्रभासो सहसंगतेन निरा
सिन्धुवा उदात्मनाभा प्रदर्शिवा करोत्यद्भुतं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रमणाय नमस्तदामोदरं वासुदेव श्रीधरं माधवं गोपिका जानकी नायकं रामचन्द्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे